हाय डिअर स्टुडंट्स, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच्या MCQ सॉल्विंगचा आपला हा सेकंड लेक्चर आहे. तर पहा, मी तुम्हाला काल एक टास्क दिला होता. क्वेश्चन नंबर 1 पासून क्वेश्चन नंबर 30 इतके क्वेश्चन्स आपल्याला अटेम्प्ट करायचे होते फ्रॉम दी MCQ असाइनमेंट. आता पहा आजचा टास्क काय आहे, तर क्वेश्चन नंबर 31 पासून 50 असे 20 क्वेश्चन्स आपल्याला इथे अटेम्प्ट करायचे आहेत. प्लस टेक्स्टबुकच्या मागे जे काही MCQज आहेत पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे ते पण आपल्याला MCQज इथे करायचे आहेत. आय होप तुम्ही कालचा टास्क एकदम व्यवस्थितरित्या पार पाडला आहे. बऱ्याच जणांचे कमेंट्स पण आहेत की लाईक 30मध्ये 12 करेक्ट आहेत, 15 करेक्ट आहेत, 17 करेक्ट आहेत. जो काही तुमचा काउंट आहे तो काउंट आपल्याला ग्रॅज्युअली वाढवायचा. तुम्ही कम्पेअर नाही करायचं, आपल्याला कोणाशी कम्पेअर करायचं नाही आहे, बिलकुल पण नाही आहे. से फॉर एक्झाम्पल मी ॲज अ स्टुडंट मला जर का 30मधून लाईक 14 करेक्ट येत असतील, बिलकुल पण डिमोटिवेट नाही व्हायचं, बिलकुल पण लाईक टेन्शन नाही घ्यायचं की माझं होईल की नाही CET, असं काही नाही, नाही का. कॉन्फिडन्स राहू द्या, स्वतःवरती विश्वास आणि आमच्यावरती विश्वास राहू द्या. आम्ही जो डायरेक्शन तुम्हाला दाखवतोय त्या डायरेक्शनवरती फक्त फॉलो करा, ती डायरेक्शन फॉलो करा, ट्रॅव्हल करत राहा. एंडमध्ये जाऊन असं होईल की 30मध्ये मे बी तुमचे 20, 22, 24, 25, 26 असे क्वेश्चन्स तुमचे बरोबर यायला लागतील आणि डेफिनेटली तो डिसेंट स्कोर बनेल, खूपच चांगला स्कोर बनून जाईल मग. करेक्ट. मी रिक्वेस्ट करतोय आजच्या सेशन नंतर पण किंवा आज जे हे 20 MCQज तुम्ही सॉल्व्ह करणार आहेत ना, तर त्या 20 MCQज मधून जे तुमचे करेक्ट MCQज येत आहेत, जो काही काउंट असेल तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये पोस्ट करा. प्रत्येकाने करा रे, कारण की आम्ही ॲज अ टीचर आम्ही पण इंटरेस्टेड असतो की आमचे मुलं कसे करतात अभ्यास, कसे करतात. म्हणजे ज्याला 20मध्ये 20 जमले तोच आमच्यासाठी काही फेवरेट स्टुडंट असं काही नाही आहे, असं काही नाही. पण एक जनरल ट्रेंड पण आम्हाला समजला पाहिजे की इन जनरल किती करेक्ट येत आहेत मुलांच्या, नाही का. मग त्यानुसार बेसिकली कंटेंट फिक्स करता येतो, त्यानुसार डिलिव्हरी कशी द्यायची, ओके, किती वेळेस एक्सप्लेन करायचं एखादा सम, लाईक टेक्निकल जे काही टर्म्स आहेत टीचिंग रिलेटेड, ओके, तर ते आम्हाला ठरवता येतं तुमचा रिस्पॉन्स पाहून, म्हणजे तुमचे स्कोर्स किंवा तुमचे लाईक रिझल्ट्स पाहून, बरोबर ना. सो हा फीडबॅक तुम्ही तिथे कमेंट सेक्शनवरती नक्की मेन्शन करा. ठीक आहे. आता यानंतर पहा पुढे हे MCQज करते वेळी ना रे, मी जो फॉर्म्युला शीट तुम्हाला दिला आहे तो फॉर्म्युला शीट तुमच्या सोबत असायलाच हवा. तो फॉर्म्युला शीट मी जो तुम्हाला PDFच्या फॉर्मॅटमध्ये दिला आहे तो तुम्ही पहिले नोटबुकमध्ये लिहून घ्या. मी सांगितलं होतं ना काल की तुम्हाला एक सेपरेट नोटबुक बनवायची आहे, ओके. त्या नोटबुकमध्ये ना फक्त आणि फक्त वन शॉट रिव्हिजनचा कंटेंट आला पाहिजे किंवा फॉर्म्युलाचा कंटेंट आला पाहिजे, जास्त आणखी काही नाही. आणि थोडेसे इम्पॉर्टंट सम्स किंवा मे बी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. मग मी तुम्हाला आज काय सांगतोय, काय करायचं आहे एक्झॅक्टली. एक नोटबुक बनवायची, नाही का, 200 पेजेसची बनवा तुम्ही, ओके. जसं की आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मी हेडिंग दिला, त्याचा सर्व फॉर्म्युलेज लिहिले, नाही का, पहिल्या पेजवर दुसऱ्या पेजवर सर्व फॉर्म्युलेज लिहिले. त्याच्यानंतर हे भरपूर सारे MCQज तुम्ही करतात, पण त्यातले मेजॉरिटी ऑफ MCQ कसे रे, लाईक फॉर्म्युला बेस्ड असतात. म्हणजे समजा की हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे तर Kचा व्हॅल्यू फाइंड करा, ते काही फार अवघडवाला MCQ नाही आहे. या 50 MCQ मध्ये असे तुम्हाला नक्कीच 8 ते 9 MCQज नक्कीच मिळतील, मे बी 10 MCQ मिळतील की जे थोडेसे ट्रिकी आहेत. मग जर का तसे ट्रिकीवाले MCQज तुम्ही त्या नोटबुकमध्ये कलेक्ट करत राहाल तर त्याचा यूज काय होईल माहिती का, पुढे जाऊन 4, 5, 6, 7 महिन्यानंतर ज्यावेळेस आपल्याला रिवाइज करायचं असेल पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, फॉर्म्युला शीट तर आहे तुमच्याकडे, सर्व फॉर्म्युलेज रिवाइज करतोय, प्लस थोडंफार कॉन्सेप्ट्स पण रिवाइज करायचे असतात ना, कारण थोडेफार ट्रिकी सम्स पण आपल्याला रिवाइज करायचे असतात. जर का ते तुमच्याकडे लिहून असेल ना व्यवस्थित, डेटा जर का तुम्ही मेंटेन कराल ना, मग नंतर रिव्हिजनसाठी खूप जास्त सोपं जाणार तुम्हाला. समजा तुमची संडेला टेस्ट होईल, एक 2-3 क्वेश्चन तुम्हाला जमलेच नाही, नाही का, किंवा असं वाटलं की अरे हा असा एक स्टेप होता काहीतरी, तो जर का आला असता तर जमलं असतं. अरे मग तो जो स्टेप असतो तो स्टेप किंवा तो क्वेश्चन त्याचा असा डेटा बनवला पाहिजे आहे मला. आणि तुम्हाला माहिती एक गोष्ट जरी तुम्हाला आत्ता शिकवली, तो आला एक पर्टिक्युलर सम शिकवला आणि तुम्हाला तो समजला, बट ओव्हर द पिरियड आपण तो विसरतो, मग त्याला कंटिन्युअसली रिवाइज करायला लागत असतं. जसं की अँगल बिटवीन टू लाईन्सचा फॉर्म्युला 2 tan θ = 2 √h² - ab / a + b. अँगल बिटवीन टू लाईन्सचा जो न्यूमरिकल आहे याची नोट्स बनवण्याची गरजच नाही, कारण की तो फॉर्म्युला आपल्याला पाठ आहे डायरेक्टली ॲज इट इज टाकायचा आहे. तो असे न्यूमरिकल घेण्याची काही गरजच नाही तुम्हाला त्या नोटबुकमध्ये. हे तुम्ही सॉल्व्ह करा रफमध्ये, पण त्या नोटबुकमध्ये डेटा व्यवस्थित मेंटेन पाहिजे आपल्याला, हे तुम्ही समजून घ्या. आणि डेटा कशाचा, इम्पॉर्टंट न्यूमरिकलचा, इम्पॉर्टंट लाईक आणखी नोट्स वगैरे जे मी देतोय तुम्हाला वन शॉट रिव्हिजनवाले फॉर्म्युलावाले ते असले पाहिजे त्याच्यामध्ये. आणखीन पुढे जाऊन भरपूर साऱ्या नवीन गोष्टी आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. जसं की पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा जर का तुम्ही सुरू केला बनवायला, पहिले 2 पेजेस नोट्समध्ये गेले, लाईक वन शॉट रिव्हिजन किंवा फॉर्म्युलाच्या शीटमध्ये गेले, त्याच्यानंतर काही न्यूमरिकल तुम्ही इथे इंट्रोड्यूस केले, त्याच्यानंतर मी तुम्हाला सजेस्ट करतो की 4-5 पेजेस तुम्ही सोडून द्या. तुम्ही म्हणणार कशासाठी, तेव्हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच्या नंतर पण कधीतरी MCQ करणारच आहे ना आपण, मग त्याला जागा नको का ते लिहायला, बरोबर. मग सो त्याच्यासाठी आपण ते पेजेस सोडणार आहे. सो आय होप तुम्हाला क्लिअर आहे मी काय बोलतोय. तर पहा, हे 31 पासून 50 पर्यंत सर्व MCQज तुम्ही आज अटेम्प्ट करताय. हा आज तुमचा टास्क आहे, न पाहता करायचे आधी अटेम्प्ट.
फॉर्म्युला शीट तुमच्या सोबत ठेवायची. जो क्वेश्चन नाही आला रेफर करायचं फॉर्म्युलाकडे. फॉर्म्युला पाहून जर का आला तर ठीक, अदरवाईज मग इथे व्हिडिओ तर आहेच. व्हिडिओ सोल्युशन तर तुमच्याकडे आहेच. बरोबर. आता बऱ्याच जणांचं असं असतं पहा की सर्व फॉर्म्युलेज वगैरे लिहिलेत, आता मी फॉर्म्युला पाठ करणार, मग ते 1 तास 1.5 तास ते फक्त फॉर्म्युला घोकत राहणार नाही का. बरोबर. घोकल्याने पाठ नसतं होत रे. एखादा फॉर्म्युला, एखादा कॉन्सेप्ट केव्हा एकदम लॉंग टर्मसाठी लक्षात राहतं किंवा केव्हा जास्त पाठ होत असतं नाही का. तर केव्हा होतं माहिती का, जर का त्या फॉर्म्युलावरती जर का तुम्ही प्रॅक्टिस केली. मी म्हणतोय तुम्हाला की तुम्ही नका पाठ करू, अरे आहे ना तुमच्यासोबत, ठेवा तिथे नाही का. तुम्ही न्यूमरिकल करा, मग तो फॉर्म्युला मे बी इथून रेफर करा. मग तो फॉर्म्युला ज्यावेळेस तुम्ही 3, 4, 5 वेळेस रेफर कराल ना न्यूमरिकलसाठी, ऑटोमॅटिकली तो बाय डिफॉल्ट तो फॉर्म्युला तुम्हाला पाठवून जाईल. आणि मग असं पाठ केलेला फॉर्म्युला हा लॉंग टर्म लक्षात राहत असतो. फक्त पेज काढला आणि पाठ करतोय असं पाठ करतोय नाही चालत रे. ते पाठ पण करायचा आणि लगेच यूज करायचा, इम्प्लिमेंट करायचा, मग तो लॉंग टर्म मध्ये पाठवत असतो. सो आय होप तुम्हाला समजलं मी काय बोलतोय. 20 MCQचा हा एक टास्क आहे, प्लस आणखी तुमच्यासाठी आज एक्स्ट्रा टास्क आहे. टेक्स्टबुकच्या मागच्या MCQs पण आपल्याला सॉल्व्ह करायचे. त्याचा एक सेपरेट सेशन मी रेकॉर्ड करून तुम्हाला देणार आहे. ओके. टेक्स्टबुकच्या मागचे जे काही MCQs आहेत सर्व MCQs सॉल्व्ह करायचे, प्लस हे 20 MCQs सॉल्व्ह करायचे. येस गाईज. सो मला वाटतं की आपण सेशन इथे स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 31 पाहिलं इथे काय बोलतात. इक्वेशन ऑफ पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. ओके. रेक्टँगलच्या अपोजिट साइड्सचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन त्यांनी दिला आहे. ठीक आहे. मी एक काम करतो, जरा रेक्टँगल ड्रॉ करतो इथे. हा काय. ठीक आहे. पेअर ऑफ अपोजिट साइड त्यांनी दिला आहे, तर मी जस्ट बघतोय इथे की हा एक साइड आहे इथे रेक्टँगलचा आणि इथे आणखीन एक साइड आहे. मग त्या दोन साइडचा कंबाईंड इक्वेशन जो त्यांनी दिला आहे दॅट इज x² - of 4x + 3 = 0 असं त्यांनी दिला. येस फाईन. मी इथे फॅक्टर्स करतो. x² - 3x - x + 3 = 0. फाईन. x कॉमन करतो मी इथे x - 3. ओके. -1 कॉमन केल्यानंतर x - 3 अगेन दॅट इज इक्वल टू 0. सो फर्स्ट ब्रॅकेट x - 1 अँड सेकंड ब्रॅकेट इज x - 3 इज इक्वल टू 0. दॅट मीन्स एक तर x - 1 इज इक्वल टू 0 मीन्स x = 1 और x = 3. हे असे दोन सेपरेट लाईन बनतात. म्हणजे एकाचा x = 1 इक्वेशन आहे, दुसऱ्याचा x = 3 वाला इक्वेशन आहे. बरोबर. चलो बाकी दोन लाईन पहा बरं. आता आणखीन पण दोन लाईन आहेत ना, त्या दोन लाईनचा पण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन त्यांनी दिला, कंबाईंड इक्वेशन त्यांनी दिलेला आहे. त्या दोन येलो लाईनचा, या आणि या दोन येलो लाईनचा काय दिला रे पहा बरं. त्यांनी y² - 6y + 8 = 0 असं पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन त्यांनी दिलं आहे. फॅक्टर्स करा. y² - 4y - 2y + 8 = 0. टेक y कॉमन, सो y - 4 - 2 कॉमन, सो y - 4 = 0. सो एक तर फर्स्ट ब्रॅकेट y - 2, सेकंड ब्रॅकेट इज y - 4. इट शुड बी इक्वल टू 0. दॅट मीन्स एक तर y = 2 और y = 4. म्हणजे एका येलो लाईनचं इक्वेशन y = 2 आहे आणि दुसऱ्या येलो लाईनचं इक्वेशन हा y = 4 आहे. हे समजलं तुम्हाला. थोडंसं डायग्राम किंवा ग्राफ जो काही आहे हा थोडंसं x आणि y ॲक्सिसला रेफर करून मी आता इथे ड्रॉ करणार आहे. पहा थोडंसं इथे प्लॉटिंग करतोय मी. इथे 1 बोलतोय, 2 बोलतोय, 3, दिस इज 4, 5, 1, 2, 3, 4, 5. करेक्ट. आता पहा x = 1 वाला लाईन कसा असेल हे पहा, असा वर्टिकल. x = 1 म्हणजे x ॲक्सिस 1 वरती जायचं वर्टिकल लाईन. x = 3 वाला लाईन कसा असेल, x ॲक्सिस 3 वरती जायचं वर्टिकल लाईन. दिस इज बेसिकली x = 3 वाला लाईन. y = 2 वाला लाईन कसा असेल, y ॲक्सिस 2 वरती जायचं हॉरिझॉन्टल लाईन. y = 4 वाला लाईन y ॲक्सिस 4 वरती जाणे हॉरिझॉन्टल लाईन. केला, ड्रॉ केला, बस. रेक्टँगल कुठे बनतोय, अरे हाच तो रेक्टँगल आहे ज्याच्याबद्दल ते बोलतायत क्वेश्चनमध्ये. क्वेश्चनमध्ये असं सांगितलेलं आहे आपल्याला की तो जो रेक्टँगल आहे ना, तर आयडेंटिफाय इक्वेशन्स ऑफ डायगोनल्स, म्हणजे डायगोनलचं इक्वेशन फाइंड करायचं आपल्याला असं ते म्हणतात. येस करू ना आपण. डायगोनलचं इक्वेशन ते म्हणतात की डायगोनलचं इक्वेशन फाइंड करायचं. येस 100% करूया. पहा काय सांगतो तुम्हाला, समजतं का. हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट बनतो 1,2. पहा x ॲक्सिस 1 y ॲक्सिस 2. हा जो पॉईंट आहे हा बनतो 1 नाही 3,2 बनतो. x वरती 3 डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, मग नंतर वरती जायचं 2. बरोबर. हा जो पॉईंट आहे हा पॉईंट 1,4 1 नंतर 4. हा पॉईंट पहा 3 डिस्टन्स जायचा x वरती, नंतर वरती जायचं 4 डिस्टन्स. सो 3,4 हा असेल. आता आपल्याला ते काय विचारतात माहिती का, ते विचारतात डायगोनलचं इक्वेशन काय म्हणे. ओके ठीक आहे. हा जो डायगोनल दिसतोय तुम्हाला, हा वाला डायगोनल, या डायगोनलचं इक्वेशन सांगा म्हणे. त्या आणि त्या दुसऱ्या डायगोनलचं आपण बरोबर, बट आधी एक तरी काढून घेऊया आपण. क्लिअर आहे. माहिती आपल्याला इक्वेशन मीन्स y - y1 = m × x - x1 असतं. कोणत्याही लाईनचं इक्वेशन हा y - y1 = m × x - x1. इन केस जर का 11चे बेसिक्स तुमचे थोडेसे वीक असतील मुलांना, तर तुम्हाला 11च्या स्ट्रेट लाईनवरती वर्क करायला लागणार आहे, तरच हा 12चा स्ट्रेट लाईन व्यवस्थित समजेल. बरं ठीक आहे. तर पहा आता, सो y - हे पारे त्याला मी x1 y1 बोलतो आणि या पॉईंटला मी x2 y2 बोलतो. बरोबर ना. सो y - y1चं व्हॅल्यू पहा रे 4 आहे. m म्हणजे स्लोप यार. स्लोप म्हणजे y2 - y1 x2 - x1. y2 is 2, y2 - y1 y1 4, x2 is 1, -x1 is 3. डन. सो x - x1 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 is 3. टाकून दिला, कॅल्क्युलेशन करा.
बरोबर. सो काय बनतं हे y मायनस ऑफ 4 इज इक्वल टू वरती बनतो -2, खालती पण -2 बनतो, -2 कॅन्सल होतो, इज इक्वल टू x मायनस ऑफ 3 बनतं. बरोबर. सो असं कुठे इक्वेशन दिसतं का? पहा बरं. y हवं तर तिकडे टाका. ओके. सो इथे x आहे, मायनस ऑफ y आहे, -3 इकडे टाका हवं तर. और ठीक आहे, चलो -4 इकडे करा, +1 बनतं, इज इक्वल टू 0 बनतं. सो x मायनस y प्लस 1 इज इक्वल टू 0. x मायनस y प्लस 1 इज इक्वल टू 0. असं एकच इक्वेशन दिसतं मला ऑप्शन नंबर डी मध्ये. म्हणजे दुसऱ्या डायगोनलचं इक्वेशन काढण्याची पण गरज नाही तुम्हाला इथे. समजतं का? हा जो दिसतो x मायनस y प्लस 1, x मायनस y प्लस 1 इज इक्वल टू 0. लकीली मी ज्या डायगोनलचं इक्वेशन काढला नाही तो डायगोनल ऑप्शनमध्ये होताच इथं. आणि x मायनस y प्लस 1 वाला दुसरा इथे एक पण ऑप्शन नाहीये. सो म्हणून मी डायरेक्टली ऑप्शन नंबर डी लिहिणार, कारण की दुसऱ्या डायगोनलचं इक्वेशन काढण्याची गरज पण नाही. बट स्टील तुम्हाला काढायचं असेल तर सेम कॉन्सेप्ट, दोन्ही पॉईंट माहिती, स्लोप काढा, y मायनस y इंटू m इंटू x मायनस ऑफ x1, तो कॉन्सेप्ट इथे यूज करू शकता. नाउ सी गाइस, क्वेश्चन नंबर 32 तुमच्या नोट्समध्ये हा पॉईंट तिथे ॲड करा. हा पॉईंट मिस झाला ॲक्च्युली काल माझ्याकडून. ओके. तर काय पॉईंट आहे पहा. टेक्स्टबुकमध्ये तरी नाही आहे ॲक्च्युली, हा टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, बट स्टील आहे, म्हणजे CETच्या रेंजमधलाच क्वेश्चन आहे. पहा रे, फॉर पॅरलल लाईन्स, जर का लाईन पॅरलल असतील ना, तर A बाय H इज इक्वल टू H बाय B इज इक्वल टू G बाय F असं असतं. तुम्ही म्हणणार सर आम्ही तर असं शिकले टेक्स्टबुकमध्ये h² मायनस AB जर का असेल तर लाईन पॅरलल असतात, लाईन्स आर पॅरलल. मी तुम्हाला काय सांगतोय पहा, tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 अंडर रूट ऑफ h² मायनस ऑफ AB डिवाइड बाय प्लस B. बरोबर. h² मायनस AB 0 आहे म्हणजे तो tan थीटा 0 बनतो, म्हणजे थीटा 0 बनतो. थीटा 0 बनतो म्हणजे एकतर लाईन पॅरलल असतील, नाहीतर लाईन एकमेकांवरती ओव्हरलॅप असतील. म्हणजे एकतर पॅरलल असतील तर कोइन्सिडेंट असतील. मग जर का लाईन्स कोइन्सिडेंट असतील ना रे, तर त्या दोन्ही लाईन मधला डिस्टन्स 0च होणार. पण जर का लाईन पॅरलल असतील तर त्या दोघांमध्ये काही ना काहीतरी डिस्टन्स असणार. पहा ना इथे दिसतं का, हे काही ना काहीतरी डिस्टन्स असणार तिथे. म्हणजे h² मायनस AB डायरेक्टली 0 बोललं म्हणजे असं डायरेक्टली पॅरलल बोलता येतं असं नाहीये. बरं, फॉर जनरल इक्वेशन बोलतोय, नाही फॉर जनरल इक्वेशन. पॅरलल पण होऊ शकतात, कोइन्सिडेंट पण होऊ शकतात. सो पॅरलल असण्याची ऍक्च्युअल मध्ये कंडिशन ही आहे काय, A बाय H, H बाय B इज इक्वल टू G बाय F असं असलं पाहिजे. मग तुम्ही म्हणणार हे h² मायनस AB नाही आहे का सर? आहे ना याच्यामध्ये. पहा ना, हे A बाय H इज इक्वल टू H बाय B ज्यावेळेस तुम्ही कराल ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन तर कराल तर काय होतं रे, तो B तिकडे जातो म्हणजे तिकडे AB बनतो आणि इथे h² बनतं. मग AB जर का तिकडे घालतो मी तर h² मायनस AB 0च तर होणार आहे. म्हणजे ही कंडिशन त्या फॉर्म्युलामध्ये ऑलरेडी आहे, प्लस थोडीशी एक एक्स्ट्रा कंडिशन आहे, प्लस ती एक एक्स्ट्रा कंडिशन. हे समजतं का तुम्हाला? बरोबर. सो ही अशी जर का कंडिशन असेल दॅट मीन्स लाईन्स आर पॅरलल. मी इथे चेक करतोय जस्ट. एचा व्हॅल्यू पहा 1 आहे, डिवाइड बाय एचचा व्हॅल्यू पहा 2√3 आहे. सॉरी 2√3 नाही आहे, √3 आहे. 2h इज 2√3. ओके, मी इथे लिहितोय. ओके, दिस इज √3 इज इक्वल टू एचचा व्हॅल्यू √3. ओके, बीचा व्हॅल्यू पहा, बीचा व्हॅल्यू 3 आहे, फाईन. जीचा व्हॅल्यू पहा, जी इज -3/2. 2g इज -3 मीन्स g इज -3/2 डिवाइड बाय एफचा व्हॅल्यू पहा, एफचा व्हॅल्यू मायनस ऑफ 3√3/2. 2 कॅन्सल होतो, 3 -3 पण कॅन्सल होतो, म्हणजे हे पण 1/√3 बनणार आहे शेवटी. हे पण 1/√3 आहे, इव्हन हा पण 1/√3 आहे. खालच्या 3ला √3 इंटू √3 द्या, एक कॅन्सल होतो, 1/√3 बनतो. आणि इथे पण -3 कॅन्सल केलं तर हा 1/√3 बनणार आहे. दॅट मीन्स लाईन्स आर पॅरलल. ओके, लाईन्स हे पॅरलल आहेत. डन. पुढे काय, जर का लाईन्स पॅरलल असतील ना रे तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा. सो गाइज, इफ लाईन्स आर पॅरलल त्यांच्यामध्ये काही ना काही डिस्टन्स असेल ना, सो डिस्टन्स बिटवीन दोज टू लाईन्स इज गिवन बाय दिस फॉर्म्युला. काय हा फॉर्म्युला? 2 अंडर रूट ऑफ. हा फॉर्म्युला पाठ करा. पहिले तर तुमच्या ते फॉर्म्युला बुकमध्ये लिहून टाका एकदम व्यवस्थित. आणि हा असा फॉर्म्युला आहे की हा ओव्हर द पिरियड विसरणार आहे, नाही का, विसरण्याला एक फॉर्म्युला आहे हा. म्हणजे हा काही फार लॉंग टर्म मध्ये लक्षात राहील हे थोडंसं डाऊटफुल वाटतं मला, कारण की एकतर याचा यूज कमी होतो म्हणून गोष्टी लवकर लवकर विसरायला लागतात. बरोबर. आणि थोडंसं कॉम्प्लिकेटेड दिसतो पण येतो. तर मग अशा फॉर्म्युलाशी कसं डील करायचं असतं माहिती का, तो तुमच्या फॉर्म्युला बुकमध्ये लिहायचा असतो. आणि प्रत्येक वेळी ज्यावेळेस तुम्ही पेअर ऑफ स्ट्रेट लाईनची एक्झाम द्यायला जाणार त्यावेळी तो फॉर्म्युला बुक फॉलो करायचा, रेफर करायचा, पाठ करायचा. म्हणजे एक्झामला जाण्याआधी असे जे डिफिकल्ट फॉर्म्युले ते जर का तुम्ही पाहून जाल तर मग तिथे बिलकुल पण काही प्रॉब्लेम नाही होणार. म्हणजे असं नाही होणार की ब्लँक झालो सर, ओके एकदा केला होता पण आता आठवत नाही, असं नाही आहे. एक्झामला जाण्याआधी आपल्याकडे आहे ना प्रोव्हिजन, तेच तर सांगतोय, फॉर्म्युला बुक त्याच्यासाठीच तर आहे आपला. चलो सर, पहा रे, g² म्हणे. g² म्हणजे काय, जीचा व्हॅल्यू -3/2 चा स्क्वेअर केला तर 9/4 बनतो, फाईन. मायनस ऑफ a इंटू सी, एचा व्हॅल्यू 1 आहे अँड देन सीचा व्हॅल्यू पाहाल तर -4 आहे, डिवाइड बाय एचा व्हॅल्यू पहा, एचा व्हॅल्यू 1 आहे इंटू a प्लस b म्हणे, एचा व्हॅल्यू 1 आहे, बीचा व्हॅल्यू 3 आहे. ओके फाईन, हा आपला आन्सर आहे. दिस इज द डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स, टू पॅरलल लाईन्स. सो 2 तर आहेच इथे अंडर रूटमध्ये, तर 9/4 मायनस प्लस 4 बनतो इथे, डिवाइड बाय खालती बनतो 4 बाहेर आला की 2 बनतो आणि 2 कॅन्सलच होतो, म्हणजे असं इथेच कॅन्सल करून टाकतो मी इथे. सो वरती बनतं पहा 9 + 16 डिवाइड बाय 4 बनतो तो. तर काय होणार रे आता, वरती 25/4 म्हणजे 5/2 बनतं.
सो आन्सर शुड बी गाइज 5 डिवाइड बाय 2. ऑप्शन नंबर सी हा आपला आन्सर असला पाहिजे. सो डिस्टन्स बिटवीन दोज टू पॅरलल लाईन इज इक्वल टू 5/2. करेक्ट. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33. इफ वन ऑफ द लाइन्स गिवन बाय दैट इक्वेशन इज 3x प्लस 4y इज इक्वल टू 0. ठीक है. 6x स्क्वेअर मायनस ऑफ xy प्लस 4cy स्क्वेअर इज इक्वल टू 0. या दोन लाईन मधला एक लाईन जो आहे ना, एक लाईन, दोन लाईन मधला एक जो लाईन आहे तो आहे 3x प्लस 4y इज इक्वल टू 0. असं ते म्हणतात की त्या दोन मधला एक लाईन आहे. तर काय असतं सांगतो मी तुम्हाला. या लाईनचा स्लोप काढायचा असतो किंवा या लाईनमधून y/x चा व्हॅल्यू काढाल तुम्ही. कशाचा? y/x चा. सो 4y इज इक्वल टू -3x होणार ना. सो y/x चा जो व्हॅल्यू आहे तो -3/4 बनणार मुलांना. बरोबर. मग तो -3/4 तिकडे टाकायचा असतो. पहा मी काय करतोय. -4/3 कुठे टाकायचं मी सांगतो तुम्हाला. पहा हा जो इक्वेशन त्यांनी दिला आहे ना, याला x2 ने तुम्ही डिवाइड करा. 6 बनतो. मायनस ऑफ हा y/x बनतो. x2 ने डिवाइड केल्यानंतर बरं प्लस हा 4c y/x चा होल स्क्वेअर बनतो इज इक्वल टू 0. आला y/x वाला इक्वेशन. हे दोन लाईनचं इक्वेशन आहे. दोन लाईनचा जो इक्वेशन आहे म्हणजे या लाईनवरतीचे सर्व पॉईंट त्याला सॅटिस्फाय करतील या दोन लाईनच्या इक्वेशनला, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला, आणि या लाईनवरतीचे पण सर्व पॉईंट त्याला सॅटिस्फाय केले पाहिजे. म्हणजे ऍक्च्युअलमध्ये या लाईननी पण त्याला सॅटिस्फाय केलं पाहिजे, या लाईननी पण त्याला सॅटिस्फाय केलं पाहिजे. मग आपल्याकडे त्या दोघांमधली एकच लाईन आहे फक्त. मग त्या एका लाईनचं इक्वेशन टाकून देऊया, सॅटिस्फाय झाला पाहिजे तो. सो इन्स्टेड ऑफ y/x तुम्ही -3/4 टाकतो इथे. सो 6 मायनस ऑफ y/x साठी -3/4 टाकतोय मी इथे. ओके. प्लस 4c y/x साठी -3/4 चा स्क्वेअर म्हणजे 9/16 बनतं. दॅट शुड बी इक्वल टू 0. बस आता कॅल्क्युलेशन राहतात. मला वाटतं 16 तुम्ही 16 नी गरज नाही, सॉरी 1 इथे बनतो 4. बरोबर. मला वाटतं 4 नी मल्टिप्लाय करा. चला 4 नी मल्टिप्लाय केलं तर काय होतं? 6 × 4 केलं तर 24 बनतो. ओके. 4 कॅन्सल होतं, इथे मायनस +3 बनतं. त्याच्यानंतर 4 नी जर का मल्टिप्लाय कराल तर इथे 9c बनतो अँड दॅट इज इक्वल टू 0. दॅट मीन्स 9c इज इक्वल टू -27. दॅट मीन्स c इज इक्वल टू -3. सो व्हॅल्यू ऑफ c इज -3. दॅट मीन्स ऑप्शन नंबर ए हा आपला करेक्ट आन्सर असणार आहे मुलांना. सी क्वेश्चन नंबर 34 काय बोलतात ते. इफ वन ऑफ द लाईन्स ऑफ पेअर ऑफ लाईन्स बायसेक्स अँगल बिटवीन द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. ठीक आहे. ओके. नीट पहा काय. मला वाटतं हा क्वेश्चन तर टेक्स्ट बुकमध्ये पण होता सेम. मी इथे y ॲक्सिस आणि x ॲक्सिस ड्रॉ करतो. इफ वन ऑफ द लाईन्स ऑफ द पेअर ऑफ लाईन्स म्हणजे या पेअर ऑफ लाईन मध्ये दोन लाईन, त्या दोन लाईन मधला जो एक लाईन आहे तर तो पॉझिटिव्ह x आणि y ॲक्सिसचा बायसेक्टर आहे म्हणे किंवा बायसेक्ट करतो म्हणे. त्या दोन लाईन मधला एक लाईन हा पॉझिटिव्ह x आणि y ॲक्सिसला बायसेक्ट करतो असं ते म्हणतात. अरे केला पहा बायसेक्ट त्यांनी. तर दोन लाईन मधला जो एक लाईन बायसेक्ट करतोय, ठीक आहे यार, बायसेक्ट म्हणजे 45 डिग्री 45 डिग्री. पण दुसऱ्या लाईन बद्दल काही बोललं का त्यांनी? नाही ना. मग एक काम करा ना, दुसरा लाईन कसाही ड्रॉ करा, तुमची मर्जी, कसाही ड्रॉ करा, काही फरक नाही पडत. पहिल्या लाईनच्या स्लोपला मी इथे 1 बोलतोय बिकॉज tan ऑफ 45 इज इक्वल टू 1 अँड सेकंड लाईनच्या स्लोपला मी जस्ट m2 बोलतोय. पहिल्या लाईनच्या स्लोपला मी m1 बोलतो जो की 1 आहे. इतकं क्लिअर आहे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे मुलांना की m1 प्लस m2 हा -2h/b असतो. सम ऑफ स्लोप -2h/b आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप m1 × m2 हा a/b असतो. या दोन्ही गोष्टी क्लिअर आहे. पण m1 चा व्हॅल्यू 1 तिथे जर का तुम्ही टाकाल ना, सो 1 प्लस m2 इज इक्वल टू -2h/b असं म्हणून जात होतं. दॅट इज. आणि दुसरा केस काय पहा, m1 च्या जागी 1 टाकाल तर m2 चा व्हॅल्यू तुम्हाला a/b मिळतो मुलांना. किती मिळतो? a/b मिळतो. मग तो a/b चा व्हॅल्यू जर का मी तिकडे टाकला, हे पहा हा जो m2 चा व्हॅल्यू आहे तो जर का मी इथे टाकला, ते आपल्याला काय विचारतात पहा ना तुम्ही. त्यांनी आपल्याला सांगितलं की एक लाईन बायसेक्ट करतो म्हणे x आणि y ॲक्सिसला. केला आपण तो. आणि त्याच्या पुढे म्हणतात ते ए बी आणि एच मधला रिलेशन डेव्हलप करा. म्हणजे ते इनडायरेक्टली आपल्याला असं सांगतात की एम नकोय, ABH पाहिजे, एम नकोय, ABH पाहिजे. म्हणून तिथून एम काढून इथे टाका म्हणजे एम गायबच होऊन जाईल डायरेक्टली. सो 1 प्लस m2 च्या जागी काय टाकणार रे? a/b टाकला. दॅट इज इक्वल टू -2h/b. b जातो तिकडे. सो a सॉरी इथे b बनतो. b इथे जाऊन मल्टिप्लाय. सो b प्लस a डिवाइड बाय b इज इक्वल टू -2h/b गाईज. सो b तर कॅन्सलच ना. हा 2h आहे बरं. h आहे सॉरी. करेक्ट. करा दोन्ही साईडला स्क्वेअर. सो b प्लस a होल स्क्वेअर इज इक्वल टू -2 प्लस 2 स्क्वेअर 4 h स्क्वेअर h स्क्वेअर आहे का असा रिझल्ट पहा बरं. 4h स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b होल स्क्वेअर. ठीक आहे. सो मला असं वाटतं मे बी या ऑप्शन्समध्ये काही करेक्शन्स आहेत. ओके. 4h स्क्वेअर शुड बी इक्वल टू a प्लस b होल स्क्वेअर असं ऑप्शन दिसत नाही आहे. काही रॉंग तर केलेलं नाही आहे ना. अरे यार ठीक आहे. बेसिकली स्क्वेअर करण्याची गरज नव्हती. बरोबर. ऑप्शन नंबर डी आहे पहा आपल्याकडे. डी आहे ना ऑप्शन नंबर. स्क्वेअर करण्याची गरज नव्हती. इतकं इनफ होतं इतकं. इथे पण डिवाइड बाय बी होता ना, बी कॅन्सल बनला असता. मग इथे राहतं फक्त a प्लस बी इज इक्वल टू -2h. बरोबर ना रे? -2h. क्लिअर. a प्लस बीचं व्हॅल्यू -2h आहे ना. ऑप्शन नंबर सी आहे. सी मी चुकून डी बोललो आता. ऑप्शन नंबर सी इज आवर आन्सर. a प्लस बी इज इक्वल टू -2h. दॅट्स ऑल. ओके. स्क्वेअर वगैरे करण्याची गरज नाही. इनकेस जर का ऑप्शन असा असला असता, से फॉर एक्झाम्पल स्क्वेअर करून म्हणजे a प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू 4h स्क्वेअर असं पण आन्सर होऊ शकतो याचा. बट सध्यासाठी तर ऑप्शन नंबर सी इज आवर आन्सर फॉर दॅट केस. नाउ सी गाईज, हा वाला क्वेश्चन काय बोलतात पहा. आपल्याला अँगल फाइंड करायचा आहे.
अँगल बिटवीन द पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, या दोन लाईन मधला अँगल फाइंड करायचा आहे. वाय इंटू साइन स्क्वेअर थिटा. ओके, मायनस एक्स वाय इंटू साइन स्क्वेअर थिटा अगेन. ओके बाबा, हे पहा रे, कॉस स्क्वेअर मायनस 1 हा मायनस साइन स्क्वेअर थिटा असतो. मायनस साइन स्क्वेअर थिटा इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. पहा रे, तुम्हाला हे माहिती असेल ना, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हा असतो 1. मग कॉस स्क्वेअर थिटा मायनस ऑफ 1 आणि साइन स्क्वेअर जातो तिकडे, असं म्हणतो तो. सो कॉस स्क्वेअर थिटा मायनस ऑफ 1 इज मायनस ऑफ साइन स्क्वेअर थिटा. ओके, सो त्या कॉस स्क्वेअर मायनस 1ला मी मायनस साइन स्क्वेअर लिहिला खरा, बरोबर. तुम्हाला माहिती ए किती आहे, जो एक्स स्क्वेअरच्या सोबत असतो तो ए, सो एचा व्हॅल्यू मायनस ऑफ साइन स्क्वेअर थिटा. डन. बी किती आहे, जो वायच्या सोबत आहे तो आहे बी, कोण येतो साइन स्क्वेअर थिटा. बट हे पाहून मला असं समजतं की दोघांचं ॲडिशन 0 बनतो. दॅट मीन्स ए प्लस बी इज इक्वल टू 0. आणि तुम्हाला माहिती मुलांना, ए प्लस बी जर का 0 असेल, लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. दॅट मीन्स ऑप्शन नंबर ए इज अवर आन्सर. सी गाइस, क्वेश्चन नंबर 36. पहा रे, क्वेश्चन नंबर 36 काय म्हणतोय आता. हां, डिस्टन्स बिटवीन पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दॅट इक्वेशन. तर दोन लाईन मधला आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचा. तर दोन लाईन मधला आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचा. समजतंय तुम्हाला? मला असं वाटतं एक डिस्टन्सचा फॉर्म्युला आपण लिहिला होता आणि तुम्ही ते नोट्समध्ये पण ऍड केलेला आहे. काय होता पहा बरं तो फॉर्म्युला. डिस्टन्स बिटवीन पेअर ऑफ लाईन्स 2, हाच आहे ना तो, हाच आहे ना डिस्टन्स बिटवीन पेअर ऑफ लाईन्स, 2 अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर मायनस एसी. काय पहा, 2 अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर मायनस एसी डिवाइड बाय ए इंटू ब्रॅकेट ए प्लस बी. हा आहे डिस्टन्स बिटवीन पेअर ऑफ लाईन्सचा हा फॉर्म्युला आहे. सिंपल अप्लाय करा बरं. चलो, बस तुम्हाला बाकी व्हॅल्यूज फाइंड करायला लागतील फक्त. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलेली हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स इक्वेशन. काय नाही, कॅल्क्युलेशनचं काम आहे फक्त. हे एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx, ओके, प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. एचा व्हॅल्यू मुलांना 1 बनतो, 2hचा व्हॅल्यू मायनस 6 बनतो, म्हणजे hचा व्हॅल्यू मुलांना मायनस ऑफ 3 बनतो, बीचा व्हॅल्यू 9 बनतं, बी व्हॅल्यू इज इक्वल टू 9, 2g व्हॅल्यू 3 बनतं, म्हणजे जीचा व्हॅल्यू 3/2 बनतं. फाईन. 2f व्हॅल्यू मायनस 9 आहे, म्हणजे fचा व्हॅल्यू मायनस 9/2 अँड c व्हॅल्यू इज मायनस ऑफ 4 हिअर. ॲज इट इज तुम्ही सर्व व्हॅल्यूज टाकाल मुलांना आणि कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला आन्सर मिळेल. मी कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला. 2 अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर 3/2चा स्क्वेअर 9/4. फाईन. मायनस ऑफ AC ए इंटू सी मायनस ऑफ 4 बनतं. तर हा कॅल्क्युलेशन हा क्वेश्चन झाला होता का. एचा व्हॅल्यू 1, अगेन एचा व्हॅल्यू 1, बीचा व्हॅल्यू 9. ओके, हा नव्हता झाला ॲक्च्युली. बीचा व्हॅल्यू तिथे 3 होता बहुतेक, नाही का, एक चेंज होता थोडासा. सो द डिस्टन्स इज इक्वल टू 2 अंडर रूट ऑफ 9 प्लस, हे पहा मायनस मायनस प्लस बनतं, 4 तिकडे जाऊन 16 बनतं. डिवाइड बाय 4 तर राहणारच खाली, 9 + 1 10 पण राहणार. 4 आणि हा 2 इथला कॅन्सल होतो डायरेक्टली. सो दी आन्सर इज वरती 25 बनतं आणि खालती 10 बनतं. अंडर रूट ऑफ 25 डिवाइड बाय 10 बनतं. बट 5चा टेबल कराल तर 5 2 5 5 सो अंडर रूट ऑफ 5/2 आहे का. असा अंडर रूट ऑफ 5/2 ऑप्शन नंबर बी दिसतोय मला इथे. ओके, सो आन्सर इज ऑप्शन नंबर बी. आपला इथे आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर 36चा. नाउ सी क्वेश्चन नंबर 37. काय विचारतात. अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दॅट इक्वेशन. अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्स विचारतात. फॉर्म्युला तर एकदम सिंपल आहे. काय, tan θ इज इक्वल टू मॉड ऑफ 2 अंडर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab डिवाइड बाय a प्लस b. हा असतो अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्सचा फॉर्म्युला. मग पहा रे, 2 अंडर रूट ऑफ एचचा व्हॅल्यू पहा ना, 2hचा व्हॅल्यू -7, म्हणजे एचचा व्हॅल्यू हा 7/2 -7/2, बट त्याचा स्क्वेअर करायचा आहे. 7/2चा स्क्वेअर म्हणजे 49/4 मायनस ऑफ ए इंटू बी करा बरं, 6 बनतो. जस्ट डिवाइड बाय a प्लस बी, 2 + 3, जे काही बनेल तो बनेल कॅल्क्युलेशन आता. सो 2 अंडर रूट ऑफ 49 मायनस ऑफ 24 डिवाइड बाय 4 डिवाइड बाय होल डिवाइड बाय 2 + 3 करा 5 बनतं. हे आन्सर बनणार आहे आपला. ओके, सो मॉड ऑफ 2 अंडर रूट ऑफ वरती 25 बनतं रे, डिवाइड बाय 4 आहे बरोबर, आणि होल डिवाइड बाय 5 आहे परत. मग तुम्हाला समजतं का, तो 25चा अंडर रूट 5 बनणार आहे. मग तो 25 आणि खालचा 5 कॅन्सल, 4चा अंडर रूट कराल तर 2 बनणार. मग हा 2 आणि हा आतमधला 2 कॅन्सल, आतमध्ये 4 आहे बट तो बाहेर येऊन 2 बनणार आहे म्हणून कॅन्सल. सो आन्सर बनतो 1. काय बनतो 1, tan θ बनतो 1. दॅट मीन्स θ इज 45. सो ऑप्शन नंबर बी हा आपला इथे आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर 37चा. ओके, सी क्वेश्चन नंबर 38 गाईज. काय बोलतात. आयडेंटिफाय ट्रायंगल विच फॉर्म्ड बाय द लाईन्स. हे जे लाईन्स आहेत, हे लाईन्स कोणता ट्रायंगल बनवतील असं आपल्याला ते विचारतात. कसं आहे माहिती का रे, डायग्राम फार इम्पॉर्टंट बनतं अशा केसेसमध्ये. जे सर्वात सोपं आहे ती लाईन मी आधी रिप्रेझेंट करतोय. मला वाटतं सर्वात सोपं आहे x = 4 वाला लाईन रिप्रेझेंट करणं. हे पहा 1 2 3 4. x = 4 वाला लाईन आहे ना तो, म्हणजे x ॲक्सिस वरती 4 पर्यंत जायचं आणि मग वर्टिकल लाईन ड्रॉ करायची अशी वर्टिकल लाईन ड्रॉ. फाईन. हा अँगल 90 आहे बरोबर. आता पुढे जाऊन मला असं समजतं तो x² - 3y² = 0 हे जे काही आहे ना, हे काय तुम्हाला सांगतो. त्याला मी x² - √3y होल स्क्वेअर असं लिहू शकतो की नाही, इज इक्वल टू 0. म्हणजे a² - b² सारखा वाटतं, म्हणजे a - b, ओके, इंटू a + b इंटू a + b असा बनतो की ना, इज इक्वल टू 0. म्हणजे आता हे दोन लाईन्स काय बनतात माहिती का, एक तर x - √3y = 0 बनतो आणि दुसरा बनतो पहा x + √3y = 0. अशा दोन लाईन्स बनतात मुलांना. आणि मी इथून जर का -√3y तिकडे टाकला तर √3y बनतो, म्हणजे y = 1/√3 टाइम्स x असा एक इक्वेशन बनतो.
आणि दुसरा काय बनतो माहिती का, y इज इक्वल टू -1/√3 इंटू एक्स, असं एक इक्वेशन बनतो. असे 2 इक्वेशन बनतात पहा त्या 2 लाईनचे. y इज इक्वल टू mx, बरोबर. जर का लाईन ओरिजिन म्हणून पास होत असेल तर y इज इक्वल टू mx असतो इक्वेशन. मग इथे m तर 1/√3 आहे ना, त्या स्लोप 1/√3 म्हणजे अँगल ऑफ इन्क्लिनेशन 30 डिग्री. म्हणजे जो पहिला लाईन आहे ना, तो हा लाईन आहे पहिला, हा अँगल 30 असेल. त्या लाईनचं इक्वेशन, बिकॉज त्या लाईनचं इक्वेशन y इज इक्वल टू 1/√3 टाइम्स x आहे. हे आपण काढलं इक्वेशन. तो इक्वेशन काढल्यामुळे आपल्याला समजलं की 1/√3 म्हणजे स्लोप आहे. 1/√3 म्हणजे स्लोप आहे मुलांना, बरोबर. स्लोप म्हणजे टॅन थिटा असतो. टॅन थिटा 1/√3 म्हणजे थिटा हा बेसिकली 30 डिग्री आहे. सो म्हणून तो अँगल असं 30 डिग्री करतोय, तो लाईन ड्रॉ करतोय मी. आता इव्हन तो सेकंड जर का पाहणार आहे, सेकंड जो इक्वेशन आहे ना, y इज इक्वल टू -1/√3 इंटू एक्स, म्हणजे y इज इक्वल टू मायनस ऑफ 1/√3 म्हणजे tan ऑफ -30 असं असतं. tan -30 -1/√3 बनतो आणि tan -30 मायनस बाहेर येतो, मायनस ऑफ tan 30 1/√3. ओके, -1/√3. ठीक आहे, पाहता याचा अर्थ जो दुसरा लाईन आहे ना, तर त्याचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन इज -30. -30 म्हणजे समजतं का, की तो खाली जाणार असा क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज रोटेशन मीन्स पॉझिटिव्ह असतो आणि क्लॉकवाईज रोटेशन मीन्स निगेटिव्ह असतो, म्हणजे तो पण अँगल 30 डिग्री आहे. मग जो ट्रायंगल बनला आहे ना, तर त्या ट्रायंगलचा मुलांना तुम्हाला हे फाइंड करायचं की तो आयसोसेलेस ट्रायंगल इक्विलॅटरल आहे की राईट अँगल आहे. काय मला एक गोष्ट समजते, 30 + 30 60, म्हणजे एक तर अँगल 60 झाला, विषयच नाही आहे. एक अँगल 60 झाला इथे, बरोबर ना. हे बाकी दोन्ही अँगल पण 60-60 असणार आहेत, कारण की हे दोघे एक्झॅक्टली इक्वल वाले ट्रायंगल आहेत. ते म्हणणार कसं काय, दिसतं ना, क्लिअरली सिमेट्री आहे यार, क्लिअरली सिमेट्री आहे. म्हणजे हा पण 60 असणार आहे आणि हा पण 60 असणार आहे. समजतं तुम्हाला, क्लिअरली सिमेट्री. हा वरती 30 जातोय आणि हा खालती 30 जातोय, सो एक्झॅक्टली सेम असं लाईन आहे. इथे व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतोय आपण पुढे. सो बाय सिमेट्री, ओके, वरती पण अँगल सेम असला पाहिजे, खालचा पण अँगल सेम असला पाहिजे. हा आहे 90, अदरवाईज डायरेक्टली असं करणार, तो 30 आहे, हा 30 आहे, हा 90 आहे, म्हणजे बाय डिफॉल्ट हा 60 असणार आहे, म्हणजे खालचा पण अँगल 60 असणार आहे. सो ट्रायंगल इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. जर का तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर मी कोणत्या ट्रायंगल बद्दल बोलतोय सांगू का, ए बी अँड दिस इज सी. आपण ABC ट्रायंगल बद्दल बोलतोय. ओके, नाउ सी क्वेश्चन नंबर 39. काय बोलतात पहा, ते बोलतात इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर रिप्रेझेंटेड बाय x² मायनस ऑफ 7xy प्लस 6y² इज इक्वल टू 0. ट्रायंगलचे दोन साइड्स ना रे मुलांनो, या इक्वेशनने रिप्रेझेंट केलेलं आहे म्हणे. हे कंबाईंड इक्वेशन आहे, बरं समजून घ्या. तर मी इथे x² मायनस ऑफ 6xy मायनस ऑफ xy प्लस 6y² इज इक्वल टू जर का 0 असं करेन, तर मी x इथून कॉमन करतो, x मायनस ऑफ 6y, ओके, मायनस ऑफ y कॉमन करतो इथे, x मायनस ऑफ 6y अगेन, दॅट इज इक्वल टू 0. सो एक तर पहिला ब्रॅकेट x मायनस ऑफ y, सेकंड ब्रॅकेट x मायनस ऑफ 6y इज इक्वल टू 0 असा बनून जातो. म्हणजे एक लाईन x मायनस y इज इक्वल टू 0 बनते, दुसरी लाईन x मायनस ऑफ 6y इज इक्वल टू 0 बनणार. तर मग हे समजतं तुम्हाला. सो अशा दोन साइड्स आहेत ट्रायंगलच्या. म्हणजे मी इथे असं लिहितोय पहा, x मायनस ऑफ y इज इक्वल टू 0 आणि मी इथे असं लिहितो x मायनस ऑफ 6y इज इक्वल टू 0. अशा ट्रायंगलच्या दोन साइड्स आपण इथे लिहिलेल्या आहेत. हे समजतं का तुम्हाला मुलांना, करेक्ट. थोडंसं आता क्वेश्चन वाचूया आणि समजून घेऊया एक्झॅक्टली ते काय म्हणतायत पुढे. हे पहा, याचं काम झालं तर मी हे रब करतोय सध्या. पहा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही सर्वांनी. मेन तर काय असतं माहिती का रे, क्वेश्चन समजला, डायग्राम इमॅजिन झाला की अर्ध्या गोष्टी तर तिथेच सॉल्व्ह होतात. मग बाकी जे काही असतं ते असतं फक्त आणि फक्त कॅल्क्युलेशन, जे 10thच्या बेसिसवरती पण होतं, मल्टिप्लिकेशन, समेशन, हे सर्व. मग ते लॉजिक डेव्हलप करणे हेच फार इम्पॉर्टंट टास्क आहे. आणि लॉजिक तुमचं तेव्हाच डेव्हलप होईल जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त न्यूमरिकल, जास्तीत जास्त MCQ सॉल्व्ह कराल. तर पहा मी क्वेश्चन असतो, इफ टू लाईन्स ऑफ अ ट्रायंगल आर रिप्रेझेंटेड बाय दॅट इक्वेशन. यस, ते दोन तर सेपरेट लाईन पण काढले आपण. अँड द सेंट्रॉइड इज 1,0 म्हणे. सेंट्रॉइड माहिती ना रे, सेंट्रॉइड इज 1,0. जर का सेंट्रॉइड माहिती नसेल तुम्हाला तर समजून घ्या इथे प्लीज. ट्रायंगल आहे, ट्रायंगलचा एक कोऑर्डिनेट x1 y1, सेकंड कोऑर्डिनेट x2 y2, थर्ड कोऑर्डिनेट x3 y3, बरोबर. ट्रायंगलचा मीडियन म्हणजे काय असतो पहा, मीडियन म्हणजे वर्टेक्स पासून अपोजिट साइडचा मिड पॉईंट कनेक्ट करायचा. हे पहा, हे वर्टेक्स पासून अपोजिट साइडचा मिड पॉईंट, काय मिड पॉईंट असेल इथे कुठेतरी, नाही का, म्हणजे इकडे आणि इकडे एक्झॅक्टली सेम असलं पाहिजे. सो हा मिड पॉईंट कनेक्ट करायचा असा. हे परपेंडिक्युलर नाही आहे बरं, परपेंडिक्युलर असलं पाहिजे हे गरजेचं नाही आहे काय. वर्टेक्स पासून अपोजिट साइडचा मिड पॉईंट कनेक्ट करायचा. मिड पॉईंट, हा मिड पॉईंट आहे पहा, म्हणजे इकडे आणि इकडे सेम गोष्टी आहेत, और सेम लेंथ आहे, नाही का. हा मीडियन, थर्ड नंबरचा मीडियन, 3 नंबरचा हा मीडियन आहे पहा, हा वाला, इकडे आणि इकडे सेम आहे. आणि त्यांचा जो इंटरसेक्शन पॉईंट असणार आहे तो असतो सेंट्रॉइड. मीडियनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज नथिंग बट सेंट्रॉइड. अँड सेंट्रॉइडचा जो कोऑर्डिनेट असतो, सेंट्रॉइडचा एक्स किंवा सेंट्रॉइडचा वाय कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड इज गिवन बाय x1 प्लस x2 प्लस x3 बाय 3. म्हणजे सर्वांचं ॲडिशन करायचं, x1 प्लस x2 प्लस x3 बाय 3.
वाय कॉर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड इज गिवन बाय y1 प्लस y2 प्लस y3 डिवाइड बाय 3. तर आता हा तर बेसिकली बेसिक पार्ट आहे 11th स्टँडर्डचा. जस्ट थोडंसं मी ते हायलाईट करून दिला तो. ओके, इनकेस जर का तुम्हाला तो माहीत नसेल, ओके, तर तो तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या रे. कसं आहे माहिती का रे, ज्यावेळेस खूप खूप मार्क्स घ्यायचेत ना आपल्याला, सो 11चे पण कॉन्सेप्ट खूप जास्त स्ट्रॉंग पाहिजे असतात आपल्याला, बरोबर. सो 11thला पण तितकंच इम्पॉर्टन्स द्यायचं आहे जितकं आपण 12thला देतोय. जर का टार्गेट तुमचा 99% असेल तर, आणि आमचा तर तोच टार्गेट आहे की मॅक्सिमम मुलांना 99% पर्यंत लाईक तितका स्कोर आला पाहिजे. तो तेव्हाच येतो जेव्हा 100% कंटेंट डिलिव्हर करतो आम्ही. लाईक 100% मिळण्यासाठी डिफिकल्टवाले सम लागतात, इझीवाले सम लागतात, पेशन्स लागतात, भरपूर साऱ्या टेस्टची प्रॅक्टिस लागते, कंटेंट स्ट्रॉंग पाहिजे, या सर्व गोष्टी वर्कआउट करू, बरोबर. ठीक आहे, तर पहा आता काय बोलतोय मी इथे. मला आता एक गोष्ट समजत आहे की हा पॉइंट आहे ओरिजिन, दॅट इज 0,0. तुम्ही म्हणणार कोणत्या बेसिसवरती? यार हे जे दोन लाईन्स आहेत ना, हे दोन्ही लाईन ओरिजिन म्हणून पास होतात. दोन्ही लाईनमध्ये कॉन्स्टंट टर्म अब्सेंट आहे. सो बोथ ऑफ दिस टू लाईन्स पासेस थ्रू ओरिजिन, दॅट मीन्स ओरिजिन इज अ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. फाईन. करायचं काय, थोडंसं पूर्ण क्वेश्चन वाचतो आता पुढे. पारे ते म्हणतात इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर रिप्रेझेंटेड बाय दॅट इक्वेशन, त्याचे सेपरेट इक्वेशन काढले आपण. सेंट्रॉइड इज 1,0. ओके फाईन. देन इक्वेशन ऑफ थर्ड साइड, म्हणजे हा जो थर्ड साइड येणार आहे, या थर्ड साइडचं आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं आहे मुलांना. हे समजून घ्या तुम्ही प्लीज. काय ओके, या पॉईंटला मी A, B बोलतो आणि या पॉईंटला मी से फॉर एक्झाम्पल C, D बोलतो. आपल्याकडे A, B आहे, आपल्याकडे C, D पण आहे, बरोबर. तर लाईनचा जर का इक्वेशन फाइंड करायचं असेल तर तुम्हाला त्या लाईनचा स्लोप माहिती पाहिजे. ओके, मला असं वाटतं जर का हे दोन पॉईंट जर का आपण कॅल्क्युलेट केले, समजा बाय सम मीन्स हे दोन पॉईंट मी जर का कॅल्क्युलेट केले, A, B, C, D सर्व फाइंड केलं, नाही का, म्हणजे 2 पॉईंट फॉर्मनी त्या लाईनचा आपण इक्वेशनच फाइंड करू शकतो. 2 पॉईंट मिळाला तर स्लोप पण निघतो, स्लोप निघाला की इक्वेशन निघतो डायरेक्टली. ठीक आहे, मग बॅक ऑफ द माइंड मला एक गोष्ट समजली की A, B, C, D असे 4 अननोन आहेत. मग 4 अननोन जर का असतील तर 4 इक्वेशन बनवायला लागत असतात सिम्प्लिफाय करण्यासाठी. 3 अननोन असतील तर 3 इक्वेशन पाहिजे असतात, 2 अननोन असतील तर 2 इक्वेशन पाहिजे असतात, 4 अननोन आहेत, 4 इक्वेशन पाहिजे. म्हणजे तुम्ही पहिले हे समजून घ्या की गरज कशाची आहे. एकदा तुम्हाला गरज कशाची आहे हे समजलं तर त्या डायरेक्शननी प्रोसीड होणे फार सिंपल असतं, नाही का. आता जर का मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 4 इक्वेशन फाइंड करायचे, तुम्ही शोधा रे 4 इक्वेशन कसं कसं करू शकता, ट्राय करा. पण पहिले हे समजलं पाहिजे की आपल्याला ते 4 इक्वेशन काढायचेत. मग मला असं वाटतं पहिले की हा पॉईंट तर या लाईनवरती आहे, म्हणजे या पॉईंटनी त्या लाईनला सॅटिस्फाय केलंच पाहिजे. मग तो पॉईंट टाका त्या लाईनमध्ये. A मायनस ऑफ 6B इज इक्वल टू 0 हा बनला एक इक्वेशन, बरोबर. मग हे ज्यावेळेस मी बोललं की हा पॉईंट तिथे टाकला पाहिजे, मग तुम्हाला लगेच क्लिअर झालं की हा पण पॉईंट टाकला पाहिजे इथे, म्हणजे आणखीन एक इक्वेशन येईल. मग टाका रे तो पॉईंट टाका बरं, काय बनतं पहा बरं जरा. हां सांगा रे. C मायनस ऑफ D इज इक्वल टू 0 हा सेकंड इक्वेशन बनला. आणखीन 2 इक्वेशन कुठून आणायचे, मग असा विचार करायचा. कोणत्या गोष्टीचा आणखीन यूज नाही केला, सेंट्रॉइडचा कुठे यूज केला, नाही केला ना. मग सेंट्रॉइडचा एक्स कोऑर्डिनेट दॅट इज 1 कॅन बी रिटन ॲज x1 कोण आहे 0 आहे, पहा पहिल्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट x1 प्लस x2 दॅट इज A, x1 प्लस x2 प्लस x3 दॅट इज C डिवाइड बाय 3 असा असतो की नाही रे. मग 3 तिकडे जातो, म्हणजे A प्लस C इज इक्वल टू 3 असा थर्ड इक्वेशन बनतो. अँड सिमिलरली y कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड जो की 0 आहे, सो y कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड इज गिवन बाय y1 दॅट इज 0, y1 प्लस y2 किती रे B आहे, प्लस y3 किती आहे D आहे, डिवाइड बाय 3 तिकडे जाऊन असंही 0 होणार, दॅट मीन्स B प्लस D हॅज टू बी 0. हे पहा रे मुलांना, 4ही इक्वेशन बनलेले आहेत. आता या 4 इक्वेशनवरतून A, B, C आणि D ची व्हॅल्यू जर का तुम्ही फाइंड करू शकाल तर कामच संपलं तुमचं, कामच बनून जातं त्याच्यामध्ये. पाहूया काय होऊ शकतं, कसं होऊ शकतं. ठीक आहे, मला असं वाटतं हे जे 2 इक्वेशन आहेत ना, या 2 इक्वेशनला आपण डायरेक्टली ॲडच करून टाकू. चला, तर 2 इक्वेशनला ॲडच करून टाकू डायरेक्टली, की आणखीन कोणता दुसरा ऑप्शन आहे जो आणखीन त्याच्यापेक्षा सिम्पल करून देईल, नाही का. मे बी नाही, ॲड केली तर डायरेक्टली 0 होणार आहे तो, बरोबर ना. हे पहा मायनस D प्लस D कॅन्सल होणार, पहा ॲड करतो मी. C मायनस ऑफ D इज इक्वल टू 0 होता, ओके. B प्लस D इज इक्वल टू 0 होता. ॲड जर का करेन मी हे, मला C प्लस B इज इक्वल टू 0 मिळेल. C प्लस B इज इक्वल टू काय मिळतोय मुलांना, मला 0 मिळतोय, 0. ठीक आहे, चलो C आणि B मधला रिलेशन मिळाला, म्हणजे मला ना C ला मुलांना मायनस ऑफ B लिहू शकतो. C ला मी मायनस ऑफ B लिहू शकतो. इथे पहा या इक्वेशन मधून C ला मी D पण लिहू शकतो, वरती C मायनस D 0 ना. C ला मी D पण लिहू शकतो, C ला मी मायनस B पण लिहू शकतो, बरोबर. पुढे पहा इथे B ला मी मायनस D पण लिहू शकतो,
यार इतकं सर्व हे असं असं लिहू शकतो नाही का, काय करायचं काय शेवटी नाही करायचं, तर आपल्याला ABCDच्या व्हॅल्यू फाइंड करायचे. ओके, पहा आता मला असं वाटतं की जर का मी सीच्या जागी -B इथे टाकला, पहा इथे 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 जर का मी इथे टाकला सीच्या जागी -B जर का टाकला, तर A - B 3 बनतो की नाही. मग थोडंसं ना जरा मी इथे एक छोटंसं बॉक्स करतो, त्या बॉक्समध्ये थोडंसं कॅल्क्युलेशन करतो. एकदम पहिला इक्वेशन होता A - 6B = 0, आणि आता हा सीच्या जागी -B टाकल्यानंतर मला इथे A - B = 3 असा आणखीन एक इक्वेशन आला. आता जर का मी इथे दोघांना मायनस करेन, इथे मायनस करतो, इथे प्लस होऊन आणि इथे मायनस होणार, A आणि मायनस हे कॅन्सल झालं. -6B + B हा बनतो -5B, -5B. सो -5B = गाईज -3 बनतो. दॅट मीन्स बीचा व्हॅल्यू 3/5 बनतो. बीचा व्हॅल्यू किती बनतो रे, 3/5 बनतो. बस झालं. म्हणजे हा जो पॉइंट आहे बीचा व्हॅल्यू काय बनला मुलांना, 3/5 लिहिला मी, 3/5 डन. थोडंसं जागा नाही आहे, 1-2 मिनिट. येस, सो A, B आहे ना, सो Aचा व्हॅल्यू माहित नाही यार, बट बीचा व्हॅल्यू शुअर आहे 3/5 आहे, लिहिला मी 3/5 डन. पण इथे पाहणार आहे बी निघाला तर सी पण निघतो ना, बीचा एक्झॅक्टली उलटा सी आहे, म्हणजे सीचा व्हॅल्यू मुलांनो -3/5 असायला हवा. म्हणजे हा जो C, D काढलाय ना पॉईंट, -3/5, डीचा व्हॅल्यू माहित नाही यार. अरे पण इथे पण एक काहीतरी आहे ना, बीचा व्हॅल्यू हा -D आहे. हे पहा B 3/5 काढला ना, एक काम करा मायनस इकडे टाका, म्हणजे -B म्हणजे D बनतो की नाही, म्हणजे डीचा व्हॅल्यू बीच्या उलटा आहे. बीचा उलटा काय आहे, B 3/5 होतं, 3/5चा उलटा -3/5. सो डीचा व्हॅल्यू मुलांना -3/5 बनतो परत. येस फाईन. आता बस राहतो तो A, फक्त A राहतो इथे आता, बरोबर ना, फक्त आता A राहतो. पण आता हा जो इक्वेशन दिसतोय तुम्हाला, या इक्वेशन मध्ये जर का सीच्या जागी काय व्हॅल्यू आहे, सीची -3/5 व्हॅल्यू टाकून देतो, म्हणजे हे बनतं A, सीच्या जागी -3/5 टाकून देतो, दॅट = 3 बनतं. हा तिकडे जातो प्लस बनतो. सो A = गाईज 3 + 3/5 15 बनतो, 18/5 बनतो. सो Aचा व्हॅल्यू 18/5 बनतो. किती, 18/5. थोडंसं लेंदी होता बरं, बट जे पाहिजे ते केलेलं आहे बरं आपण. आता मी काय करतो, बाकी अनवॉन्टेड जे गोष्टी आहेत ना सध्या, हे सर्व रब करतो आता. आय होप तुम्हाला समजलं असेल, कारण की 4 इक्वेशन होतं रे, सो थोडंसं वरती खालती इकडे तिकडे लाईक चेंजेस करायला लागतात, थोडंसं बनतं लाईक कॉम्प्लिकेटेड. ओके, बट मला वाटतं इतकं पण अवघड नाही आहे, मे बी समजून जायला हवं. नसेल समजलं तर परत पहा, 2दा-3दा पहा, नक्की समजून जाईल. टास्क झाला का कंप्लीट आपल्याला त्या लाईनचं इक्वेशन फाइंड करायचं होतं. त्या लाईनचं इक्वेशन फाइंड करण्यासाठी आपल्याला ते 2 पॉईंट फाइंड करायचे होते, जे आपण ऑलरेडी फाइंड केलेले आहेत. ओके, ठीक आहे. आता पुढे पहा. आता लाईनचं इक्वेशन लिहितो मी डायरेक्टली. इक्वेशन ऑफ अ लाईन इन 2 पॉइंट फॉर्म इज y - y1 = m × x - x1. बट m तर माहिती तुम्हाला, स्लोप म्हणजे y2 - y1 / x2 - x1 असा असतो. सो एक काम करतो, मी याला x1 y1 बोलतो आणि त्याला मी x2 y2 बोलतो, याला मी x2 y2 बोलतो या पॉईंटला. सो y - y1 y1चं व्हॅल्यू 3/5 फाईन. ओके, इज इक्वल टू x - x1चं व्हॅल्यू 18/5 18/5. y2 - y1 y2चं व्हॅल्यू पहा रे -3/5 -3/5 y1चं व्हॅल्यू 3/5 डिवाइड बाय x2 - x1 x2चं व्हॅल्यू -3/5 x1चं व्हॅल्यू पाहाल, x1चं व्हॅल्यू 18/5 किती 18/5 असा बनेल तो. सो 5 जातो तिथे मल्टिप्लाय, सो 5y - 3 डिवाइड बाय 5 इट इज इक्वल टू वरती काय बनतं पहा रे, वरती बनतं -6/5. ओके, खालती काय बनतं पहा, -21 फाईन. आणि इथे बनतं पहा 5x - 18 होल डिवाइड बाय 5. मला वाटतं हा 5 आणि इथला 5 कॅन्सल होतो डायरेक्टली, इथला 5 आणि हा पण 5 कॅन्सल होणार डायरेक्टली. तो मायनस आणि हा मायनस डायरेक्टली कॅन्सल होऊन प्लस होणार. सो 5y - 3 ओके इज इक्वल टू 6/21 म्हणजे 3चा टेबल कराल तर 2/7 बनतं, इंटू 5x - 18 बनतं. क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करा मुलांना, मे बी तुम्हाला व्हॅल्यू इथे मिळून जाईल. 7 तिकडे गेला 35y - 21 इज इक्वल टू इथे 10x - 36 बनतो का, बरोबर. घ्या 10xला 35yला तिकडे घ्या, म्हणजे 10x - 35y इज इक्वल टू -36ला इकडे टाकाल तर इथे बनतो 15. 5 कॉमन करा, बरोबर. 2x - 7y इज इक्वल टू इथे 5 × 3 लिहू शकतो, 5 कॅन्सल करा. सो 2x - 7y इज इक्वल टू 3. 2x - 7y इज इक्वल टू 3. 2x - 7y इज इक्वल टू 3. ऑप्शन नंबर 1 बनतोय पहा आन्सर.
तो 3 इकडे घेऊन -3 पण करू शकतो तुम्ही करायचं असेल तर. ऑप्शन नंबर 1 हा आपला आन्सर असेल क्वेश्चन नंबर 39चा. ओके, आज केलेल्यामध्ये तर बऱ्यापैकी सर्वात लेंदी सम हाच होता. सी क्वेश्चन नंबर 40. काय बोलतात? कंडिशन दॅट टू लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन बी परपेंडिक्युलर टू इच अदर. काय रे, या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर म्हणजे a प्लस बी 0 असतो ना रे. हीच तर कंडिशन आहे ना. मग डायरेक्टली लिहा ना a प्लस बी 0, बट a प्लस बी 0 असं डायरेक्टली त्यांनी दिलं नाहीये, म्हणजे a इज इक्वल टू मायनस बी लिहा ना. सो a इज इक्वल टू मायनस बी, बी तिकडे जाऊन a इज इक्वल टू मायनस ऑफ बी बनतं. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 40. नाउ सी क्वेश्चन नंबर 41. काय बोलतात? इक्वेशन रिप्रेझेंट्स टू कोइन्सिडेंट लाईन्स म्हणे. यार कोइन्सिडेंट लाईनसाठी h स्क्वेअर मायनस ए बी हा 0 असतो. एचचा व्हॅल्यू पहा, 2hचा व्हॅल्यू 4 आहे. हे पहा, हे एक्स वाय सोबत 2h असतो. 2h व्हॅल्यू इज 4, सो h व्हॅल्यू इज 2, सो h स्क्वेअर इज 2चा स्क्वेअर म्हणजे 4 मायनस ऑफ a इंटू बी. पहा, a आहे 1, b आहे k. ओके, सो 1 इंटू k इज k, दॅट इज इक्वल टू 0. दॅट मीन्स kचा व्हॅल्यू मुलांना 4 बनला पाहिजे. सो ऑप्शन नंबर बी हा आपला इथे आन्सर असणार आहे. तर पहा रे, क्वेश्चन नंबर 42 यामध्ये काय म्हणतात ते, इफ इक्वेशन 2x स्क्वेअर प्लस 4xy मायनस py स्क्वेअर प्लस 4x प्लस qy प्लस 1 इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. तुम्हाला हे माहिती ना रे, पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन म्हणजे a प्लस बी 0. परपेंडिक्युलर लाईन म्हणजे काय रे? परपेंडिक्युलर लाईनचा कंडिशन आहे आपल्याकडे a प्लस बी 0 असला पाहिजे. पहा, a चा व्हॅल्यू आहे 2 आणि b चा जो व्हॅल्यू आहे तो आहे मायनस ऑफ p. इट शुड बी इक्वल टू 0. दॅट मीन्स p चा व्हॅल्यू मुलांना बनला पाहिजे 2. p चा व्हॅल्यू किती बनला पाहिजे? 2 बनला पाहिजे. करेक्ट, ठीक आहे. तर आपल्याला असं विचारतायत फाइंड द व्हॅल्यू ऑफ p अँड q म्हणे. p आणि q दोघांचा व्हॅल्यू फाइंड करायचं आपल्याला. करेक्ट, ठीक आहे. तर आता पहा, तुम्हाला माहिती आहे पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स म्हणजे ऍक्च्युअली हे पेअर ऑफ लाईन्सचं इक्वेशन रिप्रेझेंट करतात. सो पेअर ऑफ लाईन्सचं इक्वेशन रिप्रेझेंट करण्यासाठी ही कंडिशन जी आहे ना, ही कंडिशन त्यांनी सॅटिस्फाय केली पाहिजे. ABC HH GG FF ही वाली कंडिशन त्यांनी सॅटिस्फाय केली पाहिजे. पहा मग सर्व व्हॅल्यूज तुम्ही इथे टाकून द्या. पहा काय, हा आहे a चा व्हॅल्यू, दिस इज व्हॅल्यू ऑफ a. 2h व्हॅल्यू 4 आहे म्हणजे h चा व्हॅल्यू हा 2 बनला पाहिजे. 2h व्हॅल्यू 4, h व्हॅल्यू 2. पर हा b चा व्हॅल्यू आहे मायनस p. p चा व्हॅल्यू 2 आहे, मायनस p मीन्स मायनस ऑफ 2. 2gx असतो नाही का, म्हणजे g चा व्हॅल्यू 2 आहे, g चा व्हॅल्यू 2 आहे. 2fy असतो म्हणजे f चा व्हॅल्यू q/2 आहे. 2f म्हणजे q म्हणजे 2f म्हणजे q आहे म्हणजे f म्हणजे q/2 आहे. आणि व्हॅल्यू ऑफ c इज इक्वल टू 1. व्हॅल्यू ऑफ c इज इक्वल टू 1. हे सर्व व्हॅल्यूज ज्यावेळेस तुम्ही इथे टाकून द्याल ना, हे पहा इथे मी सर्व व्हॅल्यूज टाकून देतोय. हे 0 आला पाहिजे. डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्याचा टास्क आहे. ओके, सो बस डिटर्मिनंट तुम्हाला लाईक एक्सपांड करायचं इथे. हे असं काहीतरी बनतं पहा. ओके, यानंतर पहा, मायनस ऑफ 4 इज -8 आणि हा +8 कॅन्सल होतो. मग इथे राहतं इतकंच -q² आणि प्लस 2q प्लस 2q हा 4q बनतो. इथून q कॉमन जर का तुम्ही कराल, q कॉमन करा, बरोबर ना. q कॉमन केल्यानंतर हे असं बनतं म्हणजे एकतर q इज इक्वल टू 0 असला पाहिजे, नाहीतर -q/2 प्लस 4 इज इक्वल टू 0 असला पाहिजे. म्हणजेच एकतर q इज इक्वल टू 0 असला पाहिजे और q/2 हा 4 असला पाहिजे, म्हणजेच q इज इक्वल टू 8 असला पाहिजे. म्हणजे q ची व्हॅल्यू 0 पण चालते आणि q ची व्हॅल्यू मुलांनो q ची व्हॅल्यू 8 पण चालते. बरोबर, 0 पण चालते आणि 8 पण चालते, काही प्रॉब्लेम नाही आपला, दोन्ही गोष्टी चालतात. सो पहा बरं, असं ऑप्शन आहे का? आय गेस ऑप्शन नंबर डी आहे. पहा, p चा व्हॅल्यू 2, q चा व्हॅल्यू 0 आणि 8 दोन्ही गोष्टी आपल्याला चालतात. यस, ठीक आहे. नाउ सी गाइस, क्वेश्चन नंबर 43 काय बोलतात पहा, फाइंड अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दॅट इक्वेशन. त्या दोन लाईन मधला आपल्याला अँगल फाइंड करायचा आहे. बट तुम्ही ऑप्शन ज्यावेळेस पाहताय ना, त्यावेळेस तुम्हाला 2 आन्सर मिळतात. पहा, तुम्हाला माहिती tan θ इज इक्वल टू √h² मायनस ऑफ ab डिवाइड बाय a प्लस b. हे मान्य आहे तुम्हाला? बरोबर ना, ठीक. सो tan θ इज इक्वल टू √h², h व्हॅल्यू 2h व्हॅल्यू -24 आहे म्हणजे h व्हॅल्यू 12 आहे, 12 चा स्क्वेअर 144 मायनस ऑफ ab, a इंटू b कराल तर 44 बनतो, डिवाइड बाय a प्लस b, 4 प्लस 11 दॅट इज 15 असं काहीतरी बनतोय तो. दॅट मीन्स गाइज tan θ इज इक्वल टू मॉड ऑफ 2 √ वरती 100 बनतं, डिवाइड बाय 15 आहे खालती. ओके, दॅट मीन्स tan θ इज इक्वल टू 2 इंटू 100चा √10 बनतो, डिवाइड बाय 15 आहे, 5चा टेबल 5 2 जा 5 3 जा, सो 4/3 आहे. दॅट मीन्स tan θ इज इक्वल टू 4/3 आहे. आता समजून घ्या काय सांगतो मी तुम्हाला. तर काय विषय माहिती का, आपण अक्यूट अँगल फाइंड करत असतो. आपण कोणता अँगल फाइंड करतो मुलांना? अक्यूट अँगल फाइंड करत असतो आपण. सो अक्यूट अँगल फाइंड करायचा असतो म्हणून आपण तिथे मॉड करत असतो प्रत्येक वेळी. हे जे आहे ना इथे, ओके, तिथे मॉड का करत असतो आपण? कारण की आपल्याला अक्यूट अँगल फाइंड करायचा असतो.
म्हणून आपण तो प्रत्येक वेळी मॉड मॉड करत असतो, बरोबर ना. जर का आतमधला कॅल्क्युलेशन समजा निगेटिव्ह आला, ॲज्युम करा 1-2 मिनिटासाठी की आतमधला कॅल्क्युलेशन निगेटिव्ह आला, बरोबर. म्हणजे 4/3 जागी जर का मी -4/3 जर का तिथे घेईन ना, तर तो ऑप्ट्यूज वाला अँगल निघतो. हे पहा, हा जो थीटा आहे ना, थीटा हा ऍक्च्युली टॅन इनवर्स ऑफ 4/3 आहे. म्हणजे अक्यूट काढायचं असेल तर प्लस कॅल्क्युलेशन घ्यायचा, प्लस जो आन्सर असतो तो अक्यूट अँगल देतो. पण याच कॅल्क्युलेशनमध्ये फक्त इथे जर का तुम्ही मायनस लावला तर तो ऑप्ट्यूज अँगल देत असतो. म्हणजे हा जो अँगल आहे ना अल्फा, दॅट इज टॅन इनवर्स ऑफ -4/3. हे तुम्हाला समजतं का? पहा, क्लिअर आहे. कारण की ज्यावेळेस आपण टॅन ऑफ ऑप्ट्यूज अँगल करतो ना रे, बरोबर, टॅन ऑफ ऑप्ट्यूज अँगल म्हणजे काय असतं? 90 पेक्षा जास्त, 90 पेक्षा थोडंसं जास्त, म्हणजे तो सेकंड क्वाड्रंटमध्ये जातो. फर्स्ट क्वाड्रंट प्लस समथिंग जातो, 90 प्लस समथिंग म्हणजे सेकंड क्वाड्रंट जातो. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये माहिती आहे आपल्याला की टॅनचा व्हॅल्यू निगेटिव्ह असतो, म्हणून टॅन ऑफ ऑप्ट्यूज अँगल इज ऑलवेज निगेटिव्ह. सो हे जे पूर्ण कॅल्क्युलेशन येणार आहे, जर का तुम्हाला अक्यूट अँगल फाइंड करायचा असेल तर इथे हा जो राईट हँड साईडला जो आहे ना, इथे मॉड करायला लागतो. म्हणजे ते जे काही येईल त्याचं फक्त प्लस साईन घ्यायचं. पण जर का तुम्हाला ऑप्ट्यूज अँगल फाइंड करायचं असेल तर जे काही येईल मायनस असला पाहिजे, तर मग ऑप्ट्यूज अँगल निघतो. बट इथे क्वेश्चनमध्ये तुम्ही पाहाल तर त्यांनी असं विचारलं आपल्याला फाइंड अँगल बिटवीन लाईन्समध्ये. त्यांनी अक्यूट ऑप्ट्यूज काही नाही सांगितलं. मग हे दोन्ही अँगल फाइंड करून सांगू शकतो आपण. सो अक्यूट अँगल इज टॅन इनवर्स ऑफ 4/3 आणि ऑप्ट्यूज अँगल इज टॅन इनवर्स ऑफ -4/3. येस ऑर नो? सी क्वेश्चन नंबर 44. ते बोलतात फाइंड पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन्स रिप्रेझेंट बाय दिस इक्वेशन. या लाईन्सचा आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट फाइंड करायचा. 2 into x plus 2 whole square find plus 3 into x plus 2 into y minus of 2 into y minus of 2 whole square is equal to 0. जर का या दोन सेपरेट लाईन मी काढल्या तर हे जॉईंट इक्वेशन आहे, बट त्यांचं सेपरेट इक्वेशन काढला तर समजा जर का मी दोन लाईनचं इक्वेशन काढला तर इंटरसेक्शन पॉईंट निघणे सोपं आहे ना. दोन लाईनला ज्यावेळेस सिम्प्लिफाय करतो आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट असं मिळतो. मग तुम्हाला माहिती इथे सेपरेट इक्वेशन कसा काढायचा असतो. मी ना हे पहा, याला x बोलतो, कॅपिटल X बोलतो, प्लस 3 त्याला कॅपिटल X ठरलंय बरं, आणि त्याला कॅपिटल Y बोलतो मी, कॅपिटल Y बोलतो. -2 त्याला कॅपिटल Y ठरलं होतं, बरोबर ना. फॅक्टर्स करा बरं. 2x² प्लस 4xy -xy -2y² इज इक्वल टू 0. सो इथे टेक 2x कॉमन, ब्रॅकेटमध्ये x प्लस 2y. ओके, -y कॉमन गाईज, x प्लस 2y is equal to 0. So first bracket 2x minus of y and second bracket x plus 2y is equal to 0. So एक तर ना पहिला इक्वेशन काय बनतो माहिती का, 2x minus of y is equal to 0, आणि दुसरा इक्वेशन काय बनतो माहिती का, x plus 2y is equal to 0. असे आपल्याला दोन इक्वेशन मिळतात मुलांना. मग एक काम करा तुम्ही, एक्सच्या जागी जे ॲज्युम केलं होतं ते टाकून द्या. हे पहा, एक्स जागी काय रे, एक्स जागी x plus 2 आहे. ओके, मायनस वायच्या जागी काय रे, वायच्या जागी y minus 2 आहे, टाकला, इज इक्वल टू 0 बोललो. ठीक आहे. सो 2x plus 4 मायनस ऑफ y प्लस 2 इज इक्वल टू 0 हा फर्स्ट लाईन बनतो. म्हणजे 2x मायनस ऑफ y इज इक्वल टू -6 करतो. दिस इज द इक्वेशन ऑफ फर्स्ट लाईन. बहुतेक माझ्या मागे असेल, तो दिसत नसेल कदाचित तुम्हाला. मग एक काम करतो, याला थोडंसं वरती सॉल्व्ह करतो. हे पहा, एक्सचा व्हॅल्यू काय रे, एक्सचा व्हॅल्यू काय, x प्लस 2 आहे, बरोबर, प्लस 2 इंटू वायचा व्हॅल्यू काय, y मायनस ऑफ 2 आहे, इज इक्वल टू 0, बरोबर ना. सो x प्लस 2y मायनस ऑफ 4 इज इक्वल टू 0. हा इक्वेशन काय बनतो रे, सेकंड इक्वेशन काय बनतो, थोडंसं पहा बरं सिम्प्लिफाय करून. x प्लस 2y इज इक्वल टू 2 बनणार, इज इक्वल टू काय बनणार, 2 बनणार. असे आपल्याकडे दोन इक्वेशन्स आहेत. आता इथे करतोय फायनल कॅल्क्युलेशन. पहिला इक्वेशन x प्लस 2y इज इक्वल टू 2. सेकंड जो इक्वेशन आहे ना, सेकंड इक्वेशनला मी 2 नी मल्टिप्लाय करतो. सो यू विल गेट, या इक्वेशनला 2 नी मल्टिप्लाय करतो. 4x मायनस ऑफ 2y इज इक्वल टू मायनस ऑफ 12 बनतं. ॲड करतो, हे कॅन्सल होतं, इथे बनतं 5x. ॲड केल्यानंतर इथे बनतं मायनस ऑफ 10. दॅट मीन्स एक्सचा व्हॅल्यू मुलांना मायनस ऑफ 2 बनतं. एक्सचा व्हॅल्यू जर का -2 असेल ना, कोणत्याही एका इक्वेशनमध्ये टाका, -2 असेल तर -4 बनतं, -10 बनतं, +10 बनतं. सॉरी, एक मिनिट, काय एक्सचा व्हॅल्यू इथे टाकतो मी. -2 टाका बरं. मायनस ऑफ 4 मायनस ऑफ y इज इक्वल टू मायनस ऑफ 6. मग वायचा व्हॅल्यू काय बनणार, +2 बनणार. सो असं ऑप्शन चूज करा, -2, +2. हा आपला इंटरसेक्शन पॉईंट असणार आहे, बरोबर. -2, +2, +2. ऑप्शन नंबर ए हा आपला आन्सर असणार आहे. -2, +2 हा आपला इंटरसेक्शन पॉईंट असणार मुलांना. इथे आपण काय केलं समजलं ना, कंबाईंड इक्वेशन दिला होता, सेपरेट इक्वेशन फाइंड केला. सेपरेट इक्वेशनला सिम्प्लिफाय केलं की इंटरसेक्शन पॉईंटच तर निघत असतो. दोन इक्वेशनला सिम्प्लिफाय केल्यानंतर इंटरसेक्शन पॉईंट निघत असतो आपल्याला, बरोबर. सो हा जो क्वेश्चन होता याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए.
नाव सी क्वेश्चन नंबर 45. काय बोलतायत रे ते? एक काहीतरी इक्वेशन आहे, विल रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन देन फाइंड लॅम्डा म्हणे. तो जर का इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करत असेल तर तुम्हाला माहिती एबीसी ओके, एच जी जी एफ हॅज टू बी 0 0 असलाच पाहिजे तो. मग पहा काय, पार एचा व्हॅल्यू 2 आहे, बीचा व्हॅल्यू 3 आहे, एबी सीचा व्हॅल्यू लॅम्डा आहे, एचचा व्हॅल्यू 7/2 7/2 एच जीचा व्हॅल्यू 4 देन एफचा व्हॅल्यू 7 हॅज टू बी 0. बस डिटर्मिनंट सॉल्व करता आला पाहिजे. 2 ब्रॅकेट करू का रे डायरेक्ट सॉल्व की? ठीक आहे चलो लिहून देतो, सॉरी चुकलं. एक काम करतो मी डायरेक्टली सॉल्व करतो आता. इतकं तुम्हाला जमलंच पाहिजे असं एक्सपेक्ट करतो मी इथे. 2 ब्रॅकेट ओके, 3 लॅम्डा मायनस ऑफ 49 ओके मायनस 7/2 ब्रॅकेट 7 लॅम्डा बाय 2 मायनस 28 ओके प्लस 4 ब्रॅकेट 49/2 मायनस ऑफ 12 इज इक्वल टू 0 असं बनतं. पहा करा मल्टिप्लिकेशन. तर हा बनतो 6 लॅम्डा मायनस ऑफ 98 मायनस ऑफ 49 लॅम्डा बाय 4 मायनस मायनस प्लस बनतो. पहा 7 × 28 डिवाइड बाय 2 बनतो ओके प्लस 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 98 बनतो. हा मल्टिप्लिकेशन तुम्ही कराल तर 98 बनणार आहे तो, अँड मायनस ऑफ 48 बनतो इज इक्वल टू 0. आता याला सिम्प्लिफाय करायचं, लॅम्डाचा व्हॅल्यू फाइंड करायचा. हा 98 आणि हा मायनस 98 डायरेक्टली कॅन्सल होतो. बरोबर. आता लेफ्ट हँड साईडला मी काय करतो, 6 लॅम्डा मायनस ऑफ 49 लॅम्डा बाय 4 इतकं ठेवतो, आणि राईट हँड साईडला ते कॉन्स्टंट टाकतो. मायनस 48 तिकडे गेलं की प्लस होतो, आणि हे जे आहे हे 2 1 जा 2 14 बरोबर ना, तो तिकडे जाऊन मायनस करतो मी. 14 × 7 करायचं आहे. 14 × 7 काय बनतो रे? 14 × 7 98च बनतो आय गेस, 98 बरोबर ना. आता पहा हा 4 जातो इथे, 24 लॅम्डा मायनस 49 लॅम्डा डिवाइड बाय 4 इट इज इक्वल टू इथे बनतो मायनस ऑफ 50 बरोबर. सो वरती बनतो मायनस 25 लॅम्डा डिवाइड बाय 4 इज इक्वल टू मायनस ऑफ 50 मायनस मायनस साइन कॅन्सल. 21 जा 22 21 22 50 4 तिकडे जाऊन मल्टिप्लाय, सो लॅम्डाचं व्हॅल्यू मुलांना तुम्हाला 8 मिळेल. 8 किती? 8. ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर असणार आहे. काही नाही यार, बेसिक सिम्प्लिफिकेशन होता फक्त. नाउ सी क्वेश्चन नंबर 46. इफ लाइन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन मेक्स अल्फा अँड बीटा अँगल विथ एक्स ॲक्सिस. पहा काय, त्या ज्या 2 लाईन्स आहेत ना रे, इफ लाइन्स रिप्रेझेंटेड बाय दॅट इक्वेशन, पहिले समजून घ्या की त्या दोन्ही लाईन ओरिजिन म्हणून पास होतात, बिकॉज फॉर्मॅट पहा ना, ax² + 2hx² + by² इज इक्वल टू 0. सो लाइन मेक्स एन अँगल अल्फा, लाइन मेक्स एन अँगल बीटा विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. मग तुम्हाला हे समजलं पाहिजे या लाईनचा स्लोप म्हणजे टॅन अल्फा, तुम्हाला हे समजलं पाहिजे या लाईनचा स्लोप म्हणजे टॅन बीटा बरोबर ना. टॅन ऑफ अँगल ऑफ इन्क्लिनेशन हाच तर स्लोप असतो. मग ते तुम्हाला असं म्हणतात टॅन अल्फा इंटू टॅन बीटा, याची व्हॅल्यू किती असेल असं ते आपल्याला विचारतात. पण मला माहिती टॅन अल्फा म्हणजे m1 आहे, टॅन बीटा म्हणजे m2 आहे. याची व्हॅल्यू किती म्हणजे ते इनडायरेक्टली तुम्हाला प्रोडक्ट ऑफ स्लोप विचारतात. प्रोडक्ट ऑफ स्लोप आपल्याला माहिती a/b असतो. पहा a चा व्हॅल्यू आहे 6, b चा व्हॅल्यू आहे मायनस ऑफ 7, सो आन्सर शुड बी मायनस ऑफ 6/7, दॅट इज ऑप्शन नंबर बी. ओके, नाउ सी 47. व्हॉट इज द अक्यूट अँगल बिटवीन द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन. अक्यूट अँगल म्हणलाय म्हणजे मॉड करायचं. सो tan of theta is equal to guys, tan theta is equal to mod of 2 √ h² - ab. h² म्हणजे 9 बनतो इथं. 2h चा व्हॅल्यू -6 आहे, h चा व्हॅल्यू -3 आहे, -3 चा स्क्वेअर 9 बनतो, h² मायनस ऑफ ab. a चा व्हॅल्यू 1 आहे, b चा व्हॅल्यू हे पहा, हा a चा व्हॅल्यू इथे 1 आहे, b चा व्हॅल्यू इथे 5 आहे. सो ab म्हणजे बनतो 5 डिवाइड बाय a + b बनतो. पहा a + b बनतो 6. पहा ना, याच दोघांचं ॲडिशन a + b सिंपल. सो tan theta is equal to mod of 2 √ इथे बनतो 4 डिवाइड बाय 6 बनतो इथे. फाईन. 2 1 जा 2 3 जा 4 चा अंडर करा 2/3 बनलं, म्हणजे tan theta is equal to guys 2/3 बनतं. दॅट मीन्स theta is equal to tan inverse of 2/3. tan inverse of 2/3. ऑप्शन नंबर सी, tan inverse of 2/3 हा आपला आन्सर असणार आहे. तर पाहिलं क्वेश्चन नंबर 48 मध्ये काय म्हणतात, व्हॉट इज द जॉईंट इक्वेशन ऑफ 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. मी डायग्राम ड्रॉ करतो. थोडंसं डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करायला नाही तर गोष्टी ऑटोमॅटिकली येतात ना व्यवस्थित एकदम. पहा, so what is the joint equation of 2 lines passing through origin and making angle of 30 degree with the x-axis. पहा, आपल्याला 2 लाईन पाहिजे जो की x-axis सोबत 30 डिग्री अँगल करतो. किती x-axis सोबत किती 30 डिग्री अँगल करतो. अशा 2 लाईन ड्रॉ केल्या की नाही, ओरिजिन मधून पास झाल्या पाहिजे, x-axis सोबत 30 डिग्री, x-axis सोबत 30 डिग्री अँगल केला पाहिजे. करेक्ट आहे.
या लाईनचं इक्वेशन मी y इज इक्वल टू mx बोलतो, म्हणजेच y इज इक्वल टू हे पहा c 0 असतो बरं, बिकॉज लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन, दॅट मीन्स c व्हॅल्यू शुड बी 0. सो y इज इक्वल टू m म्हणजे स्लोप, स्लोप म्हणजे काय रे tan 30 इंटू x असं करायला लागेल मला. y इज इक्वल टू tan 30चं व्हॅल्यू 1/√3 इंटू x बनेल, √3 तिकडे जातो मल्टिप्लाय, सो √3 इंटू y मायनस ऑफ x इज इक्वल टू 0 हे असं बनणार रे पहा, बरोबर. इथे पहा रे, याचं पण इक्वेशन y इज इक्वल टू mx असला पाहिजे. सो y इज इक्वल टू याचा स्लोप काय आहे, याचा स्लोप तर tan ऑफ -30 आहे. तुम्हाला हे समजतं का, हे क्लॉकवाईज डायरेक्शनचा रोटेशन आहे, दॅट मीन्स तो अँगल -30 ट्रीट करायला लागतो, नॉट +30. सो y इज इक्वल टू mx. सो y इज इक्वल टू हे पहा tan ऑफ -30 म्हणजे -tan 30 इंटू x, √3 तिकडे जातो म्हणजे हा बनणार √3y -x इकडे येऊन +x इज इक्वल टू 0. असा हा इक्वेशन बनला आणि या दोघांचं बस मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. √3y मायनस ऑफ x इंटू √3y प्लस x इज इक्वल टू 0. दोघांचं मल्टिप्लिकेशन करतोय मी इथे, a प्लस बी -b. ओके, सो इथे 3y² मायनस ऑफ x² इट शुड बी इक्वल टू 0. a प्लस बी इंटू a - b मीन्स a² - b². असं ऑप्शन नाही आहे, बट याला उलटा करू शकता तुम्ही. लाईक मायनस साइन कॉमन करा, यू विल गेट मायनस ऑफ 3y² प्लस x² इज इक्वल टू 0. उलटा करा, मायनस साइन तिकडे टाकून 0 करा, x² मायनस ऑफ 3y² इट इज इक्वल टू 0 गाईज. येस, तर हा आहे आन्सर आपला. ऑप्शन नंबर पहा, ऑप्शन नंबर बी मॅच होतोय, ऑप्शन नंबर बी मॅच होतो इथे. ओके, नाउ सी गाईज क्वेश्चन नंबर 49. काय म्हणतात रे क्वेश्चन नंबर 49 मध्ये, आयडेंटिफाय P अँड Q इज द फॉलोइंग इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ पॅरलल लाईन्स म्हणे. ठीक आहे, पॅरलल लाईनचं कंडिशन माहिती आहे आपल्याला, h² - ab शुड बी इक्वल टू 0. पॅरलल लाईन असेल तर h² - ab 0च असायला हवा. इथे पहा h चा व्हॅल्यू, हे पहा 2h चा व्हॅल्यू -12, समजतंय, 2h चा व्हॅल्यू -12 म्हणजे h चा व्हॅल्यू मुलांना -6 असला पाहिजे, बट h² म्हणजे 36 बनला पाहिजे. मायनस ऑफ a इंटू b, a चा व्हॅल्यू p आहे, b चा व्हॅल्यू 9 आहे, इट शुड बी इक्वल टू 0. पहा ना इथे a चा व्हॅल्यू p आहे आणि b चा व्हॅल्यू 9 आहे, म्हणजे ना रे 9p इज इक्वल टू 36. याचाच अर्थ p चा व्हॅल्यू मुलांना 4 बनतो. p चा व्हॅल्यू किती बनतो, 4 बनतो, 4. यस, बरोबर, ठीक आहे. आता पहा p चा व्हॅल्यू बनतोय 4. पुढे काय म्हणतात ते, फाइंड द व्हॅल्यू ऑफ p अँड q आहे बरं, q चं पण व्हॅल्यू फाइंड करायचं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ p अँड q इफ द फॉलोइंग लाईन्स रिप्रेझेंट्स पेअर ऑफ पॅरलल लाईन्स. म्हणजे हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे असं त्यांचं म्हणणं आहे, बरोबर ना. केव्हा असतं पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन, ABC बरोबर, HH देन GG, ओके, देन FF इज इक्वल टू 0. जेव्हा ABC, HH, GG, FF यांचा व्हॅल्यू 0 जेव्हा असणार तर तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असतो, बरोबर. ठीक आहे, चलो ओके, पुढे जाऊया. पहा आता ABC पहा बरं व्हॅल्यू जरा, A ची व्हॅल्यू P आहे, A ची व्हॅल्यू P आहे, B ची व्हॅल्यू पहा 9 आहे, बरोबर. यार P चा व्हॅल्यू काढलाय, सॉरी, A चा व्हॅल्यू 4 करायला लागेल मला इथे, किती 4. ओके, A चा व्हॅल्यू 4, B चा व्हॅल्यू 9, C चा व्हॅल्यू 7. ओके, देन HH ची व्हॅल्यू -6, G ची व्हॅल्यू 8, इथे पण 8. FF चा व्हॅल्यू Q/2 आणि इथे पण Q/2 हॅज टू बी 0 असलं पाहिजे. आता मी काय सांगतोय नीट पहा. एक तर तुमच्याकडे असा वे आहे, तुम्ही याला सिम्प्लिफाय करा आणि आन्सर Q चा व्हॅल्यू फाइंड करा. आणि दुसरा असा एक वे आहे पहा, एक थोडंसं नोटीस करतोय मी इथे. काय वे पहा, सेकंड वे पहा. इथे 4 ला जर का -1.5 ने मल्टिप्लाय कराल तर -6 येतो. एक गोष्ट नोटीस करायची इथे की 4 ला -1.5 ने मल्टिप्लाय केलं तर -6 येतो. ओके, ठीक आहे. तसंच सेम -6 ला -1.5 ने मल्टिप्लाय कराल तर 9 येतो. हां, आहे बरोबर. ओके, सिमिलरली 4 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 8 येतो, 2 ने मल्टिप्लाय केलं तर. तसंच -6 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर -12 आला पाहिजे. ओके, बट इथे आहे काय, तिथे आहे Q/2 आहे. मग तो 2 जातो तिकडे आणि Q चा व्हॅल्यू बनतो -24. तुम्ही म्हणणार हे कोणत्या बेसिसवरती केलं सर, असं नाही का. पहा, तुम्हाला हे माहिती असेल डिटर्मिनंटमध्ये जेव्हा 2 रोज आयडेंटिकल असतात किंवा 2 रोज लाईक प्रपोर्शनल असतात तेव्हा डिटर्मिनंटचा व्हॅल्यू 0 बनतो. आणि आपल्याला माहिती की इथे डिटर्मिनंटचा व्हॅल्यू 0 आहे. आणि जस्ट एक गोष्ट अशीच नोटीस झाली मला, नाही का, तिथे की ते बहुतेक ते प्रपोर्शनल आहेत. कसा नोटीस झाला, सेम 4 ला -1.5 ने मल्टिप्लाय केलं की -6 आला. तसंच -6 ला पण -1.5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 9 आला. सो मला क्लिक झालं की हा ते 2 प्रपोर्शनल रो आहेत. मग म्हणून 4 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 8 आला पाहिजे. सो सिमिलर वे मध्ये -6 ला पण 2 ने मल्टिप्लाय केल्यावरती जो काही येईल तो Q/2 असला पाहिजे. सो देअरफॉर व्हॅल्यू ऑफ Q इज -24. समजतं हे तुम्हाला.
प्रपोर्शनलचा मिनिंग समजतोय ना तुम्हाला, की असे प्रपोर्शनल जर का असतील ना, ओके, तेव्हा डिटर्मिनंटचा व्हॅल्यू 0 असतो. प्रपोर्शनल किंवा दोन रोज आयडेंटिकल असले पाहिजे, टोटली आयडेंटिकल, टोटली एक्झॅक्टली सेम. एक तर एक्झॅक्टली सेम पाहिजे, नाहीतर एक प्रपोर्शनल पाहिजे. बरोबर. प्रपोर्शनल म्हणजे काय, आता तुम्हाला मे बी ही आयडिया नसेल. प्रपोर्शनल म्हणजे काय पहा, एक 2 आहे, एक 4 आहे, एक 8 आहे, मे बी असं काहीतरी. ठीक आहे, चलो, एक 2 आहे, 4 आहे आणि तिसरा 12 करतो डायरेक्टली मी इथे. पहा, तिसरा करतो मी 12. ओके, इथे डबल केला आणि इथे 6 टाइम्स केला. तुम्ही काही करा, त्याचं काही रिलेशन नाही माझं. डबल करा, 4 टाइम्स करा, 5 टाइम्स करा, 6 टाइम्स करा, काही करा. पण इथे जर का समजा 3 असेल तर वरती डबल केला म्हणजे इथे पण डबल 6, वरती 6 टाइम्स केला म्हणजे इथे पण 6 टाइम्स झालाच पाहिजे. आणि तिसरा रो जो आहे, तिसरा रो तुम्ही काही करा इथे 1 4 9 काही असेल, काही फरक नाही पडत मला. आता मी काय करीन माहिती का, काय करीन पहा, पहिल्या रो मधून जर का मी 2 कॉमन केला, ॲज्युम करा की मी पहिल्या रो मधून 2 कॉमन केला. आता इथे छोटंसं लिहितो बरं, 2 कॉमन केला जर का समजा, बरोबर, बाहेर काढायचं 2, वरतून 1 2 आणि किती रे 6 निघतो. सेकंड रो मधून 3 कॉमन केला. तुम्हाला माहिती ना, डिटर्मिनंटमध्ये फक्त एका रो मधूनच कॉमन निघतो, अख्ख्या डिटर्मिनंट मधून कॉमन नसतो करायचं, फक्त एका रो मधून. दुसऱ्या रो मधून 3 कॉमन केला तर इथे बनतं 1, इथे बनतं 2, इथे बनतं 6 अगेन. हा सेम झाले ना, दोन रोज सेम तेव्हाच होतात जेव्हा ते प्रपोर्शनल असतात असे, बरोबर ना. एक तर सेम डायरेक्टली सेमच दिसतात रो, नाहीतर कधी कधी हिडन पण असतात नाही का, लाईक ओळखायला लागतं आपल्याला, सेम बनू शकतात जर का कॉमन वगैरे करेल तर. सो हा तो पॉईंट होता इथे. अदरवाइज हे जर का नसेल समजलं, नॉर्मली कॅल्क्युलेशन करा तुम्ही, क्यूचा व्हॅल्यू फाइंड करू शकता. नाउ सी लास्ट सम, क्वेश्चन नंबर 50. इफ द सम ऑफ स्लोप्स ऑफ लाईन गिवन बाय दॅट इक्वेशन इज 4 टाइम्स द प्रोडक्ट म्हणे. सम ऑफ स्लोप म्हणजे m1 प्लस m2, हा 4 टाइम्स द प्रोडक्ट आहे म्हणे. ओके बाबा, m1 प्लस m2 सम ऑफ स्लोप. सम ऑफ स्लोप तर माहिती आपल्याला -2h/b असतो, इज इक्वल टू 4 टाइम्स. प्रोडक्ट ऑफ स्लोप तर a/b असतो यार, b कॅन्सल करा इथे. ओके, b कॅन्सल करा, मायनस ऑफ, हे पहा 2hचा व्हॅल्यू -2c आहे. किती किती, -2c आहे, दॅट इज इक्वल टू 4. एचा व्हॅल्यू तर 1 आहे, मायनस मायनस कॅन्सल होतो, इथे सीचा व्हॅल्यू डायरेक्टली आपल्याला 2 मिळतो. सो ऑप्शन नंबर ए इज अवर आन्सर. ऑप्शन नंबर ए हा आपला इथे आन्सर असणार आहे मुलांना, बरोबर. तर पहा मुलांना, हा सेशन आपण इथे क्लोज करूया. टोटल 50 MCQs आपण केले आहेत पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे. आय होप तुम्हाला सेशन आवडले, दोन्ही सेशन्स आवडले, सर्व MCQs तुम्हाला समजले पण. तर पहा, नेक्स्ट सेशन असेल PYQचा. आता याच्यामध्ये पॉलिसी काय चेंज करतोय आपण पहा. मी तुम्हाला हे असाइनमेंट करते वेळी नाही का, हे 2 असाइनमेंट सॉरी हे 50 MCQsची जी असाइनमेंट होती, ही असाइनमेंट करते वेळी मी तुम्हाला काय सांगितलं की फॉर्म्युला शीट तुम्ही तुमच्या साईडला ठेवा. पहा तुम्ही फॉर्म्युला शीट नाही का, म्हणजे क्वेश्चन करते वेळी जर का हेल्प लागला तर तुम्ही पाहू शकता. पण आता मी असं एक्सपेक्ट करू का की तुम्ही 2 3 4 दिवस जे काही आत्तापर्यंत अभ्यास केला पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा, सो आता तुम्हाला हे पाठ झालं पाहिजे. कारण की PYQs अटेम्प्ट करण्याच्या आधी नाही का, बिफोर अटेम्प्टिंग PYQs यू जस्ट नीड टू मेक शुअर की तुमचं प्रिपरेशन एकदम सॉलिड आहे. PYQ असे अटेम्प्ट करायचे असतात की ॲज इट इज लाईक तुम्ही MST CETचाच एक्झाम देतात. MST CETचा एक्झाम देते थोडी ना तुम्ही फॉर्म्युला शीट घेऊन जातात सोबत. मग भलेही PYQ अटेम्प्ट करण्याआधी फॉर्म्युला शीट वाजू शकता, बरोबर, पण तुमचा स्टेट ऑफ माइंड असा असला पाहिजे की तुम्ही ॲज इट इज एक्झाम देतात. समजा 40 MCQs आहेत पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे आणि त्यातले आपल्याला समजा 20 जमले, ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण इव्हॅल्युएट तर झालं पाहिजे ना की आपण कुठे आहोत. ज्यावेळेस आपल्याला हे समजणार की आपली आत्ताची लेवल काय आहे, मग त्याच्यानंतर हे प्लॅन करायला सोपं पडतं आपल्याला की इम्प्रूव्ह करायचं असेल तर काय काय चेंजेस आणले पाहिजे. पण त्याच्यासाठी हे फार गरजेचं आहे बरं की आत्ता आपण कुठे आहे हे आपल्याला समजलं पाहिजे, ते फार गरजेचं आहे. तर तुम्ही आधी पहा ओके की एक्झॅक्टली तुमचा कसा आत्तापर्यंतचा अभ्यास कसा आहे, कसा लेवल आहे. आत्तापर्यंत हे 4 सेशन्स जे केलेले आहेत, 2 थिअरी 2 MCQ सेशन, तुम्ही भरपूर सारा अभ्यास केला असणार आहे. त्या बेसिसवरती PYQ अटेम्प्ट करायचे. मग त्यातले जे नाही आले क्वेश्चन, मग त्याच्यानंतर आपण आहे ना, आपल्याकडे आहे आपल्याकडे फॉर्म्युला शीट आहे, मे बी त्याचा हेल्प थोडाफार घेऊ शकतो. नाहीतर माझे व्हिडिओ सोल्युशनमध्ये तर मी एक्सप्लेन केलेलंच आहे, याचा पण हेल्प तुम्ही घेऊ शकता. आणि इतकं सर्व केल्यानंतर ना रे आपण देणार संडेची टेस्ट, करेक्ट. तर टेस्टच्या आधी इव्हॅल्युएशन करतो PYQ मधून, म्हणजे टेस्टच्या आधीचा टेस्ट येतो. हे तुम्ही प्लीज समजून घ्या. जिथे तुम्ही व्यवस्थित कराल आणि तुम्हाला जर का समजेल की तुम्ही कुठे कमी पडताय, मग जिथे जिथे कमी पडताय ना तिथे तुझं थोडंसं इम्प्रूव्ह करायचं तुम्ही. आणि त्याच्यानंतर टेस्ट जी द्याल ना, तर PYQ पेक्षा पण चांगला परफॉर्मन्स टेस्टमध्ये झाला पाहिजे, असं आपलं रिक्वायरमेंट असतं. येस गाईज, सो मला असं वाटतं की सेशन आता इथे क्लोज करूया आपण. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये उद्या PYQ सोबत. ओके, बाय.